हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. हॅशटॅग त्याची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर ज्या एका कलाकारासाठी तुम्ही सलग 3 वेळा मॅक्झिमम वोट्स केले, तो कलाकार फायनली त्याला तुमच्याशी भेटवायला मी यशस्वी झाली आहे. स्वागत करूया अभिनेता समीर परांजपेचं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. जे मी आत्ता म्हणाले ओपनिंग लिंकमध्ये, समीर आम्ही 3दा पोल केला होता की त्याची गोष्टमध्ये तुम्हाला कोणाला ऐकायला आवडेल, तर 3 वेळेला तुला हायेस्ट वोट आहेत. थँक्यू सो मच. सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप आभार की तुम्हाला मला भेटावंसं, म्हणजे या निमित्ताने, या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने व्हर्च्युअली का होईना आपण भेटतोय किंवा ऐकावंसं वाटतंय. आणि आय होप तुम्हाला माझी गोष्टही आवडेल. येस. कसं आहे समीर, बाय द वे हा लुक कमाल दिसतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ना, तेजस ही व्यक्तिरेखा सुरुवातीला ना असं कळतं की एक हा या मालिकेचा हिरो आहे, पण या एका हिरोला इतक्या लेयर्स आहेत, हे हळूहळू उलगडत गेलं. मला जरा सांग, तेजस उमगलाय का तुला अजून आत्ता का नाही अजून? उमगू लागलाय आता थोडा. आणि थोडंसं काय म्हणतो ना आपण की प्रत्येक आर्टिस्टचा तो एक वेळ द्यावा लागतो त्या पात्राला, तर तसं काहीसं झालंय. आणि मजा ह्याची वाटते मला, तू म्हणालीस तसं की डेली सोपचा किंवा नॉर्मल एका मालिकेचा हिरो असून सुद्धा तो वेगळा आहे. म्हणजे एक हिरो म्हटल्यानंतर एक जे टिपिकल हिरोइझम तुम्हाला करावं लागतं, हाय स्पीडमध्ये तुमचे केस उडणार किंवा तुमची एंट्री होणार, उतरताना सुद्धा. तर असं कुठलंच कॅरेक्टरिस्टिक्स किंवा अशी कुठलेच गुणधर्म या हिरोचे नाही आहेत. तो कम्प्लिटली जशी आपण नॉर्मल लाईफमध्ये आपण जसे असतो तसा आहे. त्याची कुठलीही गोष्ट हिरोईक नाही, रादर बऱ्याच वेळेला त्याची गोचीच झालेली आहे सिरियलमध्ये पात्र म्हणून. त्यामुळे मला ते फार कमाल वाटलं याचं की करताना एकतर वेगळं काहीतरी करायला मिळतंय. कॉमेडीसारखा जॉनर, म्हणजे आता कॉमेडी ही ठरवून नाही आहे, अर्थात सिच्युएशनल आहे किंवा त्याचा जो एक तो विट आहे, त्याचा जो एक तो मिश्किलपणा आहे, तर तो ह्याच्यामध्ये खूप वापरायला मिळतो. किंवा बोलण्याची स्टाईल आहे की ज्याच्यामध्ये तो समोरच्याला बरोबर कॅच करतो. म्हणजे तो, आणि काय असतं ना, आपल्याकडे एक गैरसमज आहे की असा जो विटीनेस असतो त्याला बऱ्याचदा उद्धट वाटू शकतं, जे की आम्हालाही सुरुवातीला असं वाटलं की अरे हा कुठल्याही क्षणी असा वाटायला नको की हा जरा ओव्हर आहे, अरे हा आगाऊपणे बोलतोय. तर ते आगाऊ वाटू नये हे जास्त खरं तर टास्क होता, की ते आगाऊ न वाटता ते लवेबल झालं पाहिजे की अरे असं बोलू शकतो हा. तर तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे मला करायला फार मजा येते. कारण एकतर आमचे दिग्दर्शक, रायटर या सगळ्यांची पण कमाल आहे की अशा पद्धतीने हे पोर्ट्रेट आपण करूया असं सांगणं आणि चॅनलनेही त्याला पाठिंबा देणं. त्यामुळे मी त्या बाबतीत मी लकी आहे खरं तर. मला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला येतात. विचारणार होते, कारण याआधी सुंदरा मालिका तुझी केली होतीस, त्याच्यातला तो फिटनेस फ्रीक अभ्या आम्ही बघितला, पण तो तितकाच इमोशनल सुद्धा होता. आता थोडं माझं मधलं तेजस, ज्याला इतक्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत. खरं तर एका नटाला हेच हवं असतं. त्यामुळे मी म्हणून म्हटलं की ज्या टेलिव्हिजनवरती आता मी जेवढं काम करतोय, प्रत्येक वेळेला मला वेगळं करायला मिळतंय. आणि अर्थात त्यासाठी बरीच टीम असते, फक्त तुम्ही नसता. क्रिएटिव्ह टीम आणि या सगळ्यांचाही सपोर्ट असतो, त्यामुळे करायला मजा येते. अगदी. पण हा लुक आहे, हा आपण फेक मिशी नाही लावायची, नाही, तीच ठरलं होतं, खरीच मिशी. खरी ऍक्च्युली लुक टेस्ट झाली होती. बऱ्याच वेळेला असं चाललं होतं आणि मलाही असं झालं होतं की त्या लुकमध्ये मी बरेच वर्ष होतो, दाढी, आणि रादर मी तो कम्फर्टेबल आहे. माझ्या मुलीलाही तोच लुक आवडतो. हो, मी विचारणार होती, कारण लेकीन एक्सेप्ट करणं जास्त महत्वाचं आहे रादर दॅन सेटवर लोक काय बोलतील. करेक्ट. सो लुक टेस्ट होती आणि तेव्हा असं ठरलं की आपण करूया का, तर आपण हे ठेवूया, बाकी क्लीन शेप करूया आणि मुस्टॅच आपण मिशी ठेवूयात. तर त्याचे काही फोटोज होते माझे असे. सो तो रेफरन्सने आम्ही ते केलं. आणि त्यानंतर जेव्हा घरी आलो त्यावेळेला मुलगी जवळच येईना माझ्या, की हे काय केलंस, ते आण ना परत म्हणाली ती दाढी. पण मी तिला सांगितलं, अगं ते अशी येणार नाही, आता थोडे दिवस आता असंच आहे. मग ती जरा 1-2 दिवसानंतर रुळली. पण मलाही बरं वाटलं, जरासा वेगळा एक व्हिज्युअल ब्रेकही मिळतो आपल्याला स्वतःलाही बघायला. आणि मुळात म्हणजे त्या कॅरेक्टरची गरज असते तो लुक आणि हे असणं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्वतःला त्या पात्राचे कॉस्ट्युम्स किंवा हे घालून जेव्हा स्वतःला बघता, त्यावेळेस तुम्हाला ते पहिल्यांदा वाटलं पाहिजे की हा आहे. त्यामुळे ती एक गंमत आहे. सो येस, खूप मस्त. आणि तुमची जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतीये. समीर, जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, तुझं बालपण कसं होतं? सेन्स मुलीचं बालपण तू एन्जॉय करतोय आता, तुझं बालपण कसं होतं? बालपण फार कमाल होतं माझं. बार्शीमध्ये मी वाढलो. सोलापूर जिल्ह्यात बार्शी नावाचा तालुका आहे, तिथे माझं शालेय शिक्षण अख्खं तिथे झालंय माझं.
आणि बालपण म्हणजे मला आता मला खरं तर मुलीच्या बाबतीत तू म्हणालीस की तू एन्जॉय करतोयस. येस, मी एन्जॉय पण करतो, पण काही काही वेळेला मला जर असं होतं की अरे हे माझ्या मुलीला कधी मिळणारच नाही का, किंवा हे खूप आता 4 वर्षाची आहे पण 4थ्या वर्षापासूनच जे काही मागं लागतात गोष्टी की आता म्हणजे पिअर प्रेशर आहे. आणि हे म्हणजे मी कित्येक वेळेला बोललो पण आहे, आमचे त्याच्यावरनं वाद वगैरे होतात ते सोड, की हे गरज आहे का, आपण ते फॉलो करण्याची गरज आहे का. मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षी म्हणजे ज्युनियरला जे आपण म्हणतो छोटा गट मोठा गट पहिली, मी तसाच शाळेत गेलोय. मी म्हणजे पहिलं ABCD मी 5वीत असताना मला पहिल्यांदा ABCD होतं. येस, आत्ताचा काळाची गरज आहे किंवा हे सगळं आहे, पण कुठेतरी मला असं वाटतं ना की ते मोकळेपणा जातो की काय. म्हणजे आम्हाला तुला सांगतो कुठलंही बंधन नसायचं, खेळणं म्हणजे खेळणं, मग त्याला काय असे क्लास बीस नाहीत. म्हणजे आता मला माझ्या मुलीच्या बाबतीत ते करताना थोडंसं वाटतं की आता ते त्या मुलींच्यासाठी सुद्धा वेगळे जिम्नॅस्टिक्स किंवा ह्याचे क्लासेस आहेत वयाच्या 4थ्या वर्षी. तर ते थोडंसं हे होतं की आपल्याला हवं तसं बागडणं हे थोडं मुभा होती. मी त्या बाबतीत नशीबवान आहे. एक तर छोटं गाव आणि त्यामध्ये सगळे आजूबाजूला आमची गल्ली होती, त्याच्यामध्ये सगळे मित्रमंडळी होती आमच्या सेम वयाची मुलं. त्यामुळे खेळ ठरलेले असायचे, दिवसभर क्रिकेट खेळायचं. सुट्टी म्हणल्यानंतर तर विचारूच नकोस. म्हणजे मी अक्षरशः चक्कर येईपर्यंत उन्हामध्ये खेळायचो आम्ही. मग ते झाल्यानंतर आता अगदीच घरून ओरडा पडेल, मग कुणाच्या तरी घरी नाही आम्ही ह्याच्या घरी बसून आता चेस खेळणार आहोत किंवा पत्ते खेळणार आहोत किंवा असं काही. ते झालं. संध्याकाळी रात्र वगैरे झाली की नंतर आम्ही लपाछपी आणि ह्या गोष्टी खेळायचो. पण मी प्रचंड एन्जॉय केलं बालपण. आणि आय एम ग्लॅड. म्हणजे मला खरंच असं वाटतं बऱ्याच वेळेला असं असतं ना की अरे शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे, किंवा तर तो हा आहे असं मला वाटतं. तो एक रॉनेस तिथं आहे आणि प्रेम आपुलकी सुद्धा आहे. म्हणजे आज कॉम्पिटिशनच्या नादात आपण खूप वाहवत जातो आणि फार शिस्तबद्ध होतं आपलं. आणि एका पॉइंटला बघ तुझ्या एजच्या ठराविक काळात तुला असं होतं की यार मला नाही आता एवढं असं छान चौकटीबद्ध नाही जगायचं, असं होऊन माणूस तो जो आहे ना, तर ते मला वाटतं की ते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण मी जे उधळायचं ते उधळून घेतलंय, त्यामुळे आता मला चौकटीतलं आयुष्य आता छान आहे. पण आता आपण जे काम करतोय त्याची कुठेतरी पाळंमुळं आपल्या कॉलेजपाशी आपल्या शाळेपाशी असतात. समीर, अभिनय क्षेत्र आणि तेव्हाचं आयुष्य काही सांगड आहे त्याची? डेफिनेटली आहे. एकतर माझ्या घरामध्ये हे वातावरण होतं. म्हणजे मला आठवतं की सिनेमा बघायला माझे आजी आजोबा, माझे आई बाबा, काका काकू आणि आम्ही भावंड असे आम्ही सगळे मिळून जायचो, ठरवून जायचो. आणि त्यावेळेला ते एक मॅटिनी शो म्हणजे एक फॅमिलीचा टाईम असणारा शो, सो ते बघायला वगैरे जायचो. मला चांगलं आठवतंय. म्हणजे छान साड्या बिड्या नेसून आई आजी हे तेव्हापासून आहे. त्यामुळे त्यांना आवड होती. रादर गाण्याची आवडसुद्धा घरच्यांना सगळ्यांना होती. म्हणजे आजोबा आजी आई बाबा माझे. तर आमच्याकडे म्हणजे तुला सांगतो एक ते भिंतीतलं कप्पा असणारं कपाट असतं ना, ते टिपिकल, त्याचा एक चॅनल बदलणार हा, तर तो त्याच्यामध्ये तो रेडिओ आणि हे तर असायचंच. आणि मग तो टेप रेकॉर्डर आणला होता की ज्याला प्रॉपर 2 हे असतात स्पीकर्स असणारा, आणि तो त्यावेळेला नवीन आलेला वगैरे. तर त्या अख्ख्या कप्प्यामध्ये कॅसेट्स होत्या आणि त्या कॅसेट्सचे सुद्धा भाग होते की हे आजोबांच्या कॅसेट्स आहेत, ह्या बाबांच्या आहेत, पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी. सो मी एवढ्या त्या ऐकायचो आणि ते बोट घालून रिवाइंड करणं बिरणं त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे गाण्याची आवड होती, कला ह्या विषयाची एकूणच आवड होती. किंवा कुठेही जर आता प्रोग्राम असेल, म्हणजे अगदी बार्शीमध्ये तर त्यावेळेला नाट्यगृह नव्हतं, पण सोलापूरला काही आहे, तर आम्हाला ते घेऊन जाऊन दाखवायचे गोष्टी, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम एखादा, किंवा बाबासाहेब पुरंदरेंचं महानाट्य जेव्हा आलं होतं त्यावेळेला सुद्धा ते आम्हाला तिथं नेऊन दाखवायचे की नाही त्या शोला आपण बसूया बघूया. सो ते एक वातावरण सुरुवातीपासून होतं. आणि शाळेमध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये मग जे आपण नाटक बसवतो छोटं मोठं ते वगैरे मी करायचो. आणि गाणं मेनली करत होतो, कारण गाणं पहिले आलं. कारण हे सगळं असं वातावरण असल्यामुळे मला असं एक गुणगुणायची सवय होती. त्यावेळेला आपल्याला काही माहिती नसतं की हा गातोय किंवा हे प्रोफेशन आहे किंवा असं काही नसतं. पण म्हणजे खरं तर आजोबांच्या ती गोष्ट आधी लक्षात आली आणि ते म्हणाले की अरे ह्याला आपण घाल तर क्लासमध्ये, बाजूलाच आमच्या संगीत क्लास होता एक, तर तिथे जाऊ तरी देत. तर म्हणजे लिटरली त्यावेळेला असं होतं की हा जरा 2 तास ज्या वेळेला तुला नको असेल ना, की ज्याची लुडबुड होऊ नये घरात किंवा हा त्रास आहे, तर त्याला तिथे येऊ पाठव. तर हा रमतोय का बघू, आणि रमला तर ठीक, नाही रमला तर काय, अजून तो छोटाच आहे, लहानच आहे, 4-5 वर्षाचा आहे. सो मी तिथे जायला लागलो आणि मला ते आवडायला लागलं. मला लिहिता येत नव्हतं त्यावेळेला, काय 5च वर्षाचं होतं. ते काय बोलतायत समजत नव्हतं. ते जे म्हणायचे ते मी मागून म्हणणे किंवा एवढंच. ते क्लास म्हणजे क्लासच होता. सुरुवातीचं एक मला आठवतं 1.5-2 महिने वगैरे तर म्हणजे त्या सांगतात, आता मला एवढं नाही आठवत, पण
मी नुसता बसलेला असायचो. प्रत्येक जण त्याच्या वेळेला क्लास यायचा, त्याचा क्लास व्हायचा, मी बसून राहायचो त्या मॅडमच्या बाजूला बसून फक्त बघायचो ते काय करतायत. असं ती सुरुवात होती. पण मग हळूहळू मला आवडायला लागलं. त्या म्हणाल्या, अरे ह्याला आवडतंय बहुधा, तर येऊ देत, आता मी त्याला शिकवते. असं म्हणून त्या चाटी मॅडम म्हणून होत्या, संगीताच्या क्लास घ्यायच्या त्या. आणि तिथून मग गाणं सुरू झालं. आणि गाणं होतं, मग या गॅदरिंगमध्ये वगैरे नाटक करायचो, त्याच्यामध्येही मग गाणंही गायचो, ॲक्टिंगचंही काहीतरी करायचो. असं ते सगळं सुरू होतं शाळेपर्यंत. ग्रॅज्युएशनला मी पुण्याला आलो इंजिनिअरिंगला, जिथे मला एकांकिका, ते सुद्धा मी ॲक्सिडेंटली आलो खरं तर, अभिनय किंवा या ह्याच्यामध्ये. मी तिथेही मी गाण्यासाठीच गेलो होतो, मी बॅकग्राऊंड स्कोअर करणे नाटकांचे किंवा टेपऱ्या म्हणून थोडक्यात. पण तिथे एकदा असं झालं की 16 जणांच्याच टीममध्ये ते नाटक करायचं असतं, पुरुषोत्तमचं जर तुम्हाला माहिती असेल तर. तर ती 16ची टीम काही बसेना, की अरे हा एक जण वाढवला तर इथला एक कमी करावं लागतं, ते स्ट्रिक्ट असतात नियम. तर अरे काय करायचं, तर मग ह्या एका रोलसाठी करूया का म्हणून ते म्हणाले की अरे आपण इथले जे आहेत ॲक्टर्सचा ग्रुप सोडून आता नॉन ॲक्टर्स जे तुम्ही आहात त्यातले आपण हे थोडंसं इम्प्रोवाइज करूया. आणि हे तर म्हणलं आपल्याला काय इम्प्रोवाइज तर करायचं आहे, म्हणून मी आपलं तिथे केलं. आणि ते केल्यानंतर त्यांनी संध्याकाळी मला बोलवलं, ते म्हणाले तू करत का नाही रे काम. मी म्हणलं अरे असं काय नाही, मी काय म्हणलं म्युझिक शिकलोय, मी तेवढं करतो नाटकाचं म्युझिक करणे आणि हे. तो म्हणाले अरे नाही, हे आता हे कर म्हणाला, हा रोल तर करच आणि पुढच्या वेळेला आपण अजून काहीतरी करूया. अशी ती सुरुवात झाली. आणि तो मी रोल केला, अगदी किती हार्डली 4 मिनिटाचा वगैरे रोल होता अख्ख्या नाटकातला, पण तो मी केला, तो आवडला. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी इन्सिस्ट केलं, जे सिनियर्स होते, की अरे तू करत करायस, तू ॲक्टिंग का नाही करत आहेस. तर मला असं झालं अरे मी काही आलोच नव्हतो ॲक्टिंगसाठी किंवा मला असं काही फार हे नाही आहे. पण मग तिथे जेव्हा ती सुरुवात झाली, मग थोडंसं आवडायला लागलं तीही गोष्ट. कारण माझे काही सिनियर्स होते की जे थिएटर आणि या बॅकग्राऊंडचे होते, ज्याच्यामुळे मला थिएटर इंट्रोड्यूस झालं. म्हणजे अमॅच्युअर म्हणण्यापेक्षा एक थिएटर किंवा ती प्रोसेस, की अभिनय किंवा एखादं नाटक बसवताना त्यातला अभिनय हा जो पार्ट आहे त्याची. नाहीतर कित्येक वेळेला असंच व्हायचं, म्युझिकचं थोडंसं हे असल्यामुळे कुठलाही सिनेमा किंवा काही बघितल्यानंतर आपण हिरो हिरोईन बद्दल बोलतो किंवा काही त्यातल्या मस्त हे आहे फाईट बद्दल बोलतो. तर तसं आम्ही, आमचा बँड होता, आमचा ग्रुप होता, तर वी यूज टू डिस्कस अबाउट म्युझिक, की अरे त्याच्यामध्ये हे बघितलंस का बॅकग्राऊंड, असं ते होतं खरं तर. पण ह्याच्यानंतर मात्र मला ते आवडायला लागलं असं माझ्याही लक्षात आलं. मग मी थोडेसे वर्कशॉप्स केले काही, जेव्हा जमेल त्यावेळेला. आणि मग मात्र मी पुढच्या त्या सगळ्या एकांकिका माझ्या कॉलेजकडनं त्या सगळ्या केल्या, पुरुषोत्तमच्या केल्या, फिरोदियाच्या, त्या सगळ्या केल्या. आणि तिथून ती आवड निर्माण झाली, सुरुवातही झाली. आणि मग हळूहळू मग माझ्या शेवटच्या वर्षी मी जी एकांकिका केली होती, त्यानंतर मला एका फिल्मसाठी एकाने विचारलं की येऊन ऑडिशन करून जाशील का. मग मी ती मुंबईत आलो, ऑडिशन केली. लकीली त्या फिल्ममध्ये माझं कास्टिंग झालं आणि मग हा प्रवास सुरू झाला. अगदी. पण इंजिनिअरिंग, गायन आणि अभिनय 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याच्यातला प्लॅन A, B आणि C काय आहे नेमकं? प्लॅन A काय होता याच्यातला? खरं तर म्हणजे माहित नाही, त्या वेळेला सगळेच प्लॅन हे होते खरं तर. हा म्हणजे हा नाही येतंय म्हणण्यापेक्षा की बऱ्याच वेळेला आपल्या असतं ना, म्हणजे मला हेही एक वाटतं की आपल्याकडे ना ज्या वेळेला गरज आहे काउन्सिलिंगची, त्यावेळेला बहुतेक वेळेला मिळत नाही मुलांना. म्हणजे कदाचित आता बरेच जण हे मला म्हणतात की तू सीट वाया घालवलीस, इंजिनिअरिंगची सीट वाया घालवलीस एवढं वगैरे. ठीक आहे, पण मग मी त्यांना उगाच आपलं काय म्हणतात त्याला आन्सर बॅक करायला पाहिजे ना, आपली हे वाचवायला पाहिजे, म्हणून म्हणते की नाही मी वाया नाही घालवली, ती पण मी मिळवली होती आणि हे पण मी मिळवलंय वगैरे, असं मी ते उगाच उत्तर देतो. पण हे ऑनेस्ट मी तुला सांगतो, त्यावेळेला आपल्याला ती तेवढी समज नसते. आपण गर्दीचा भाग म्हणून की त्या कॉम्पिटिशनचा भाग म्हणून त्या गोष्टी करत असतो. मला एवढे मार्क पडलेत, त्याला एवढे मार्क पडलेत, हा तिकडे चाललाय, तर मग एक साधारण ढोबळमानाने आपण त्याच गोष्टी करतो. आणि ते कुठेतरी मला, आणि इनफॅक्ट माझे आई बाबा म्हणाले होते मला की ठीक आहे तुला मार्क पडलेत किंवा हे सगळं ठीक आहे, पण अजून विचार कर, तुला जर गाणं नीट करायचं असेल तर पूर्ण वेळ गाण्यासाठी तू जा, हवं तर पुण्यातच जा, व्यवस्थित आर्ट्स घे, गाणं कर आणि छान होतं. पण त्यावेळेला आपण हे नसताना नाही साधारण आई बाबांना असं वाटतं ना की एक फिक्स पगार असावा, एक फिक्स नोकरी असावी. पण मला म्हणाले होते ते की ते म्हणाले आयदर तुला आर्ट्स तर आर्ट्स किंवा कॉमर्स घ्यायचं असेल तर कर, की तुला वेळ मिळेल तर ते घे, छान गाणं कर, इकडे तुला कॉमर्सचं जे काही असेल ते तुझं दोन्ही पॅरलल सुरू राहील, असं ते म्हणाले होते. पण माहित नाही त्यावेळेला मग ते मार्क नाही मी सगळे माझे मित्र ह्याला चाललेत, माझे एवढे मार्क पडलेले सगळे इकडे चाललेत, तर मी पण तिथेच जातो, असं ते सगळं होतं. पण ठीक आहे, म्हणजे मी ते इंजिनिअरिंगची सीट वाया घालवली का काय ते आहे, पण त्या ह्याच्यात मला सापडलं की मला काय करायचं हे मात्र नक्की. अभिनय सापडला, गाणं सापडलं, किंवा अरे नाही मला ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये मजा येते,
आणि मी हे जास्त सिरियसली आणि जास्त काय म्हणतात आपण की मनापासून करेन, की झोकून देऊन करेन असं मला वाटलं. त्यामुळे तो एक डिसिजन होता. म्हणजे आय रिग्रेट समटाईम्स की जर मला करता आलं असतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की ऑनेस्टली गाणं फक्त करणं त्यावेळेला मला ते तेवढं हे नव्हतं. कारण काय होतं, बार्शीहून मी पुण्याला आलो. एका मोठ्या सिटीमध्ये आल्यानंतर ना खूपच वेगळं असतं. म्हणजे ते 2 वर्ष मी अनुभवलं आहे. 11वीलाच मी पुण्याला गेलो. 11वी 12वी म्हणजे माझी वर्ष मला आठवतही नाहीत आता. इतकी ती विचित्र होती. कारण तुम्ही ॲडजस्टच होत नाही. सगळंच तुला असं मोठं वाटतं. तुझ्यामध्ये कॉम्प्लेक्स आलेला असतो. मी आता ह्याच्या पुढे कसं बोलू, कुणासमोर काय बोलू, इतका बारीक बारीक गोष्टींचा कॉम्प्लेक्स. म्हणजे काय सांगतो, प्रचंड होता. म्हणजे तुला सांगू, मी फर्स्ट टाइम पुण्याला आल्यानंतर ह्याच्यात गेलो होतो आपल्या पिझ्झा हट किंवा डॉमिनोज किंवा डॉमिनोजमध्ये. आणि मी तिथे गेलो, ते सगळं बघितलं, तर ते रेट बघूनच माझे छप्पर उडालं. कारण माझ्या गावामध्ये आम्ही 4 लोक हॉटेलला जेवायला गेलो तर एवढं बिल येतं असं ते एक हे. आणि हे एवढे पैसे. तर म्हणलं आता बसलो तर आहे, आजूबाजूला सगळे बरेच लोक बसलेत, आता मी टेबलवरनं उठू कसा किंवा निघून कसा जाऊ बाहेर. तर म्हणलं आली आता पंचायत, आता काय करू. तर मग मी पुन्हा ते सगळं मेन्यू कार्ड वाचायला की जे कमीत कमी असेल असं काहीतरी आपण मागूया. तर यू वोंट बिलीव्ह, त्याच्यामध्ये डिप्सचे ऑप्शन्स होते की चीज अमुक ते काय 20-20 रुपयाचे होते ना एक्स्ट्राचे. तर मी तिथे जाऊन ती ऑर्डर दिली होती की म्हणलं मला हे हवं आहे. तर त्याने माझ्याकडे बघितलं, ते म्हणाले की नाही सर, तुम्ही हे डिप्स आहेत, तुम्हाला पिझ्झा किंवा काही कशाबरोबर तरी ते मागावं लागेल काय. तर मला काय माहिती, मी ते सर्वे तशाच येतो, ओके असं करून मी तिथनं बाहेर पळालो डॉमिनोजमधून. इतका कॉम्प्लेक्स होता, कारण मला माहिती नव्हतं गोष्टी. आणि त्याचा काय मला काय म्हणजे त्यावेळेला ते खूप असं हे व्हायचं की यार आपल्याला माहिती नाही आहे, किंवा कॉम्प्लेक्स यायचा त्या गोष्टीचा, न्यूनगंड आल्यासारखं व्हायचं की अरे आपण जाऊ दे, आपण नकोच आहे, आपण मागेच राहूया असं व्हायचं. पण आत्ता ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मला असं वाटलं की अरे फेअर इनफ, मला त्या वेळेला ते माहिती नव्हतं मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते मी केलं. पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि तो बदलच मला पचवायला 2 वर्ष गेली की निदान त्या ह्याला की हां आता मी बाबा इथे राहू शकतो निदान, असं ते थोडंसं झालं होतं मला. कारण ती फार अवघड फेज होती माझ्या आयुष्यातली. पण मित्रही मग मिळत. आणि ही एक गोष्ट अशी होती, म्युझिक म्हणा किंवा गाणं, ह्याच्यामुळे मला कॉलेजमध्ये थोडासा भाव मिळाला ऑनेस्टली. नाही तर मी काय तिथेही मी काय फार असा पुढे येऊन काहीतरी करणारातला किंवा असा नव्हतो. मी बुजलेलाच होतो त्यावेळेला सुद्धा. पण ज्या वेळेला गाण्याच्या त्या ऑडिशन्स घेत होते, ह्याच आमच्या नाटकं आणि ह्याच्यासाठी करतात तसं आर्ट सर्कल कॉलेजच्या, तर मी गेलो होतो. तर ते झाल्यानंतर त्यांनी जरासं शॉर्टलिस्ट केलेल्या मुलांमध्ये मी होतो. मग ते थोडंसं सिनियर्स लोक आले, मग त्यांच्याबरोबर आम्ही जॅमिंग केलं. असं तर थोडंसं एक असं वाटलं की हां आपण पण आहोत, अगदीच आपण इथे मिसफिट नाही, काहीतरी आपल्याला येतं आहे. सो मग त्याच्याबद्दल थोडंसं जास्त व्हायला लागलं की हां ठीक आहे, मी बाकीच्या बाबतीत जर असा गावाकडचा आहे, पण कला आहे ही गोष्ट मला अशी आहे की जिथे मग लोक हा विचार करत नाहीत की हा कसा बोलतोय किंवा हा गावाकडचं असं नाही म्हणणार मी, तसं कोणी केलं नाही मला. पण एक असतं ना की तुम्हाला कळून येतं की अरे हा थोडा मागे असतो किंवा शांत आहे, अबोल आहे, फार बोलत नाही. तर ती माझी भीड तिथून चेपली. म्हणजे खरं तर बार्शीला असताना 10वीपर्यंत मी खूप उत्साहाने सगळीकडे असायचो. म्हणजे सायन्स एक्झिबिशनला पण मी काही ना काहीतरी करत असायचो. ॲट द सेम टाइम मी गाण्याच्या स्पर्धा करायचो, कम्फर्ट झोन होता, गाण्याच्या स्पर्धांनाही मी जायचो, हे होतं. पण ज्या वेळेला शहरात आलो त्यावेळेला मात्र जर अशी माझी ती 2 वर्ष डेंजर गेली. पण ह्याच कारणाने मला पुन्हा बूस्ट मिळालं की अरे हां आपल्याला काहीतरी जमतंय. मग जेव्हा अभिनयाचं मी तुला म्हटलं तो जो रोल केला त्याच्यानंतरही मला जरा असं वाटलं की अरे हे लोकांना आवडतंय. आपण तर जनरल केलं होतं, इम्प्रोवाइज जसं करतो, फार सिरियस नव्हतं त्याच्यामध्ये. मग ते आवडायला लागल्यानंतर मग थोडंसं म्हटलं आपण हे मलाही आवडते तर आपण सिरियसली करूया, काही चांगल्या लोकांचे वर्कशॉप्स करू, काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या करत राहू. मग अगदी वाचिकचं असेल तर वाचिक पण करायचं, मग काय बघायचं नाही की हे नाही ते नाही. तर ते थोडंसं ते करत गेलो आणि त्याच्यानंतर मला ते आवडायला लागलं. सो तो होता. त्यामुळे पुण्यातली नंतरची वर्ष फार कमाल होती. म्हणजे ती मला अजूनही असं वाटतं की अजून एक 4-5 वर्ष कॉलेजला असतं तर बरं झालं असतं, जेव्हा मी करायला लागलो फुल फ्लेज एकांकिका आणि हे. पण अलीकडची 2 वर्ष म्हणजे जरा अगदी सुरुवातीचे दिवस तू इतक्या आवडीने सांगितले समीर, पण त्या गोष्टी एक्सेप्ट करून स्वतःमध्ये बदल करणं आणि आपल्या स्वतःला एक छान त्या जिथे आपण राहतो, जसा देश वैसा भेस म्हणतात तसं प्रेझेंट करावं, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. काही ते एक्सेप्ट करतात, काही वेळ लागतो. तू ते किती क्विक एक्सेप्ट केलं, तीही तारेवरची कसरत होती.
तारेवरची कसरत होती. कारण असं काही आउट ऑफ प्लेस वाटायचं माझंच मला. समोरचा माणूस कित्येक वेळ काय असतो, तुमच्यातच जर तो न्यूनगंड असेल तर समोरच्याने नॉर्मल बघितलं तरी असं वाटतं हा असं का बघतोय माझ्याकडे, हा किंवा काय म्हणजे मी ओके आहे ना, मी बरोबर आहे ना, असं ते सतत वाटत राहतं. पण एका पॉइंटला मला कळलं, जेवढे ओपन हार्टेड तुम्ही समोरच्याला असता त्यावेळेला तो समोरचाही तितक्याच ह्याने तुम्हाला ॲक्सेप्ट करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला अशी जाणवली की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्यात असते की जी तुम्हाला उत्तम येते किंवा ज्याच्या पाठीची तुमची मेहनत आहे किंवा जे करण्यासाठीचे जे तुम्ही एफर्ट्स घेता ते ट्रिमेंडस आहेत, तर ते समोरच्याला दिसतात. मग त्यावेळेला तो फरक नाही पडत की बाकी काय 19-20 आहे किंवा बॅकग्राऊंड काय आहे किंवा काय बाकी सगळ्या गोष्टी. हे मला खूप अनुभव आलेत आणि स्पेशली या क्षेत्रामध्ये मला खूप असे अनुभव आलेत की जिथे म्हणजे आता माझं उद्या मी इथे आहे की नाही माहीत नाही, इतकी अवस्था होती एका पॉईंटला मुंबईला की काम सुरुवातीला ज्या वेळेला आलो पहिले ते फिल्म झाली, मग त्याच्यानंतर काही पटकन कळे ना, मग ऑडिशनसाठी आणि हे ते येणं जाणं, त्यात इंजिनिअरिंग डिग्री करून आता हे करतोय म्हटल्यानंतर घरच्यांचं एक प्रेशर होतंच. त्या दरम्यान थोडंसं आमच्या घरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि हे सगळं थोडंसं सुरू होतं, कारण आमचा बिझनेस होता तो आम्हाला शटडाऊन करावा लागला काही कारणांमुळे. सो त्या फेजमध्ये असं होतं की आज मी इथे, उद्या मला माहीत नाही हे मिळेल की नाही. तर मग शेवटचा महिना मागून मी आलो होतो की एक मला महिना द्या, ह्या महिन्यात जर काहीच मिळालं नाही मला तर स्ट्रेट अवे मी जाणार आणि जो मिळेल तो पटकन जॉब घेणार आणि जॉब मी सुरू करेन. मग गाणं वगैरे मी नंतर जॉब प्लस गाणं किंवा जे मला जमेल त्यावेळेला किंवा थिएटर काहीतरी मी करेन, पण हा एक महिना मला फुल फ्लेज द्या, मला राहू देत. सो असं जरासं मी एक रिस्क घेऊनच आलो होतो, पण ते झालं, म्हणजे देवदयेने ते झालं. पण हे अनुभव मला नक्की आलेत दर्शना. म्हणजे मी आता एक झाले 8-9 वर्ष मी आहे मुंबईमध्ये, पण मला कायम हे अनुभव आलेत की तुम्ही तुमचे एफर्ट्स दिसल्यानंतर त्या समोरचा माणूस किंवा समोरच्या ज्या कोणी ज्यांच्याकडे ती ऑथॉरिटी आहे, पॉवर आहे किंवा जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना ते दिसतात, प्रेक्षकांना सुद्धा ते दिसतात की काही गोष्टी ह्याच्यात रॉ असतील, काही गोष्टीमध्ये अजून ह्याला ग्रूम होण्याची गरज असेल, पण हे आत्ता जे करतोय ते खूप ऑनेस्टली करतोय आणि ती ऑनेस्टी दिसते आणि ती ॲप्रिशिएट करतात लोक, असं मला वाटतं. त्यामुळे मग ती तुमची हे जायला लागतं, तो हळूहळू जे तुम्हाला एक सतत दडपण येत असतं ते दडपण जायला लागतं की आता मी हे करणार आहे, मी हे कन्फर्म नीट करणार आणि माझं काम संपलं, त्याच्या पुढे जे काही प्रतिक्रिया येतील त्या बघूया. अगदी. पण बार्शी, पुणे आणि मुंबई हा प्रवास आहे. पुण्यात तू मला सांगितलं सुरुवातीचे 2 वर्ष, पण मुंबई प्रत्येकाला आपलं असं करते. मुंबई तुम्हाला जगायला, स्वप्न बघायला शिकवते. तू मुंबईत पटकन रुळलास का? मुंबईमध्ये सुद्धा जरा चाच पडत होतास इनिशियल डेज मध्ये? नाही, मी मुंबईत फार पटकन रुळलो. म्हणजे मी हे कायम माझ्या बायकोशी किंवा माझ्या मित्रांशी सुद्धा शेअर करतो की मुंबईला ना एक एनर्जी आहे. म्हणजे मला सगळ्यात बेस्ट पार्ट मुंबईचा काय असेल तर तो हा वाटतो ना की तुमच्याकडे मोटिवेशनची कमीच नाहीये. करेक्ट, 100%. म्हणजे आजूबाजूला बघितलं तर प्रत्येक काम करणारा माणूस किंवा प्रत्येक भिडणारा माणूस हा तुम्हाला बघतो त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की आपलं काहीच नाही आहे, आपण उगाचच म्हणजे स्वतःला की मी स्ट्रगल करतोय, माझं अमुक आहे, माझं तमुक. म्हणजे ऑनेस्टली सांगतो, अशी लोक मला दिसायची की जे दिवसभर काहीतरी जॉब करतात, त्याच्यानंतर मग ते कार घेतली होती, मग कारचे आता ते भेटण्यासाठी रात्री ड्राईव्ह करतात आपल्या कॅब, ओला उबर किंवा असं ते करून पुन्हा सकाळी. ही अशी माणसं जेव्हा तुला दिसतात किंवा डिलिव्हरी, आता आमच्याच सेटवरचं एक उदाहरण सांगतो. आमच्या इथे एक लाईट डिपार्टमेंटमध्ये लाईट्समध्ये एक काम करणारा माणूस आहे. तो स्वतः ग्रॅज्युएट झालेला डिझायनर आहे, ही जो कॉस्ट्युम डिझायनर. त्याचं स्वतःचं दुकान होतं बँड्रामध्ये आणि ते करताना त्याचं कोविडमध्ये ते सगळं थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्याला ते शटडाऊन करायला लागलं. आज जर तू बघितलंस ना, आत्तासुद्धा जर तू जाऊन बघितलंस ना, सेटवरचा सगळ्यात वेगळा दिसणारा माणूस तो आहे, कारण तो त्या पद्धतीनेच येतो, तो डिझायनर सारखाच येतो. बघितलंस? हा, तसाच येतो तो. आणि रोज म्हणजे त्याचे एक आज कपडा घातलेला मी रिपीट होताना बघितलंच नाही आजपर्यंत. आता 8 महिने झाले मी शूट करतोय. मला ना ही एनर्जी फार आवडते. तुझं काहीतरी झालंय, काहीतरी बसलंय किंवा काहीतरी बाबा प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून न हलणं हा खूप सोपा उपाय आहे. पण हे असताना सुद्धा तो ग्रॅज्युएट आहे यार, कॉस्ट्युम डिझायनर आहे तो. आज ज्या वेळेला तो दुसरं काम करतोय जे की त्याचं काम नाहीये खरं तर, ते करताना कदाचित असं होऊ शकतं की यार मी काय करतोय, बरोबर आहे, पण एकदाही त्याच्या चेहऱ्यावर तुला दिसणार नाही. ऑलवेज स्माइलिंग, कायम हॅपी, कायम त्याच एनर्जीने सकाळपासून रात्रीपर्यंत काम करणारी. आणि ही अशी एक नाही, अशी अनेक माणसं तुला मुंबईमध्ये दिसतात. त्यामुळे मोटिवेशनची कमीच नाहीये. म्हणजे तुम्ही लुजर आहात जर तुम्ही हल्ला नाही, एवढं सगळं बाजूला घडत असताना बघूनही जर तुम्हाला असं वाटलं नाही की मी काहीतरी करावं, तर मग तुमच्यात प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुंबई
त्या बाबतीत म्हणजे हॅट्स ऑफ आहे, म्हणजे मी मानतो त्या बाबतीत. त्यामुळे मी रुळलो पटकन, कारण मला माझ्यासारखी बरीच माणसं दिसली. मला म्हणजे हे आपलं असतं ना एक की, तर मला तो कधी फोबिया आला नाही त्या गोष्टीचा की अरे बापरे मी इथे मिसफिट आहे. नाही रे, अरे सगळेच आपल्यासारखेच आहेत, मेहनत करतायत. लाज सोडून मेहनत करणं हे मुंबई शिकवतं आणि त्याची फळं सुद्धा तुम्हाला देतं. हे मी नक्की शिकलो मुंबई. वाव, खूप मस्त. पण नाटक करणं म्हणजे एकांकिका करणं किंवा एखाद्या स्पर्धेसाठी नाटक करणं, ते मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन या इंडस्ट्रीमध्ये आपलं एक नाव क्रिएट करणं, हे ऑल टुगेदर वेगळं आहे. या इंडस्ट्रीतले इनिशियल डेज किती लर्निंग होते, आणि तुला आपण जसं तू म्हणालास की आपण अनफिट होत अशी कुठेतरी फिलिंग येऊ शकते, तर सुरुवातीला ती होती का सोपी वाटली तुला इंडस्ट्री? नाही, सोपी असं मी म्हणणार नाही, कारण फक्त एक आहे, फेअर आहे ही इंडस्ट्री. आणि मी हे खूप अगदी ह्याने सांगतो, म्हणजे मी जबाबदारीने हे वक्तव्य करतो. कारण सरळ साधी गोष्ट आहे, जसं तुम्हाला एखादा चान्स मिळू शकतो, कन्सिस्टंटली 2 चान्स 3 चान्स नाही मिळत. राईट. जर तुमच्यात असेल तुम्हाला नक्की मिळणार, जर नसेल पण मग ते कसं होतं ना, कलाकार म्हणून किंवा ते ॲक्सेप्ट करण्याची पण आपली तयारी पाहिजे. जर माझं हे नाही वर्कआउट होत आहे आणि हे आता कन्सिस्टंटली 3 प्रयत्नानंतर नाही होत आहे, म्हणजे मला काहीतरी काम करायची गरज आहे. हे ज्याला कळलं त्याला हे खूप सोपं आहे की हे नाही होत आहे, तर अरे नाही. म्हणजे कित्येक माझे मित्रसुद्धा असे आहेत की जे ॲक्टर म्हणून यायचं होतं, आता ते दुसऱ्या ह्याच्यातले आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन नाही आहेत, पण ते काही घडत नव्हतं. 1 झालं 2 झालं, मग काहीतरी एखादा प्रोजेक्ट केला, परत 2 वर्ष स्ट्रगल चालू आहे. तर कित्येक माणसं त्यांना अशी भेटलीत की इकडे तुझा ना ह्याचा सेन्स खूप चांगला आहे, तुला कळतो सीन काय करायचं आहे, तू सगळं डिस्कस खूप चांगलं करतोस की सर माझा हे आहे ना, कॅरेक्टरसुद्धा तुला यू कॅन्ट डिलिव्हर. सो रादर तू ॲक्टिंग किंवा ॲक्टर होण्यापेक्षा तू क्रिएटिव्ह म्हणून किंवा एखादा डिरेक्टर बिहाइंड द कॅमेरा तू का नाही करत, कारण तुझ्यामध्ये ती स्किल्स आहेत. आणि काही लोकांची आयुष्य बदलताना मी बघितले. त्या माणसाने त्याने ऐकलं की हो बहुतेक असं असेल, ठीक आहे मी तुम्हाला असिस्टंट म्हणून जॉईन होतो, हो म्हणाले, आणि आज तो त्याचं फुल फ्लेज चांगलं करिअर होतंय. हे सुद्धा कळलं पाहिजे असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि कोणी इतरांनी सांगण्यापेक्षा ते सेल्फ काय ॲनालिसिस जे असतं ते सगळ्यात उत्तम. आपणच आपल्याला जर पूर्ण काय म्हणतो ना, आपणच आपले कपडे उतरवले तर दुसऱ्याला आपला चान्सच मिळत नाही कपडे उतरवण्याचा. की आपल्यालाच माहिती आहे की दुसऱ्याचं 1 मिनिट मला माहिती आहे, मला काय करायचं माहिती आहे, हे फार कमाल आहे. किंवा ते तुझं त्याच्या हो मला माहिती आहे चुकलंय. इतकं साधं सरळ जर असेल तर मग तो इगोही तुमच्यात येत नाही, किंवा फार मोठा आता मी काहीतरी फारच सॉलिड करतोय म्हणून तुम्ही हवेतही जात नाही. त्यामुळे हा मी म्हणेन की इंडस्ट्रीमध्ये हे मी खूप शिकलो. मला सुरुवातीच्याच काळात खूप चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. निलुताई असतील किंवा राजन सर होते, राजन भिसे, किंवा अगदी मागच्या ह्याच्यामध्ये आतिशाताई आहे, ह्यांची कामं मी खूप जवळून बघितली. आणि त्यावेळेला असतं ना की ही माणसं परफेक्शनसाठी करतात, काही वेळेला ते वाद घालतात, ते सुद्धा परफेक्शनसाठी घालतात. त्याच्यामध्ये तुझा पर्सनल काही बेनिफिटच नाही आहे. तू ते करणार आणि घरी जाणार आहेस, ते तू कसंही केलंस तरी तू घरी जाणारच आहेस, आणि घरी गेल्यानंतर तुला ह्याचा पुन्हा विचार करावा लागणार नाही. पण तरी सुद्धा त्या कलेप्रतीची जी निष्ठा आहे किंवा त्या करणाऱ्या कामा, आता मी घेतलंय ना हे काम, मग मी हे निष्ठेने करणार आहे, हे जे एक आहे ते मला वाटतं माझ्या सुरुवातीच्या काळात सगळी लोक मला तशीच दिसली. आणि बऱ्याच वेळेला तुमचं असं होतं ना की कोणी लेक्चर देऊन सांगण्यापेक्षा तुम्ही जे अनुभवता त्याच्यातनं तुम्ही जास्त शिकता. सो तसं माझं हे लर्निंग ह्याच्यातलं झालं. आणि अवघड तर असतातच गोष्टी डेफिनेटली. आणि मेन अवघड गोष्ट ही असते की एक समजा तुमचं काहीतरी झालं बरोबर, म्हणजे छान तुमचं झालंय, त्याच्यानंतरच्या प्रोजेक्टला परत तुमची एक हाव असणं ॲक्टर म्हणून की मला वेगळं मिळालं पाहिजे. आणि इंडस्ट्रीची किंवा एक नॉर्मल कुठल्याही याचं हे असतं की जे ओके टेस्टेड आहे ते पुन्हा कास्ट करणं इज इझी. एक्झॅक्टली, सेफ जॉब. आणि जे की त्यांच्याही दृष्टीने फेअर आहे की हा बाबा एक आता रोमॅन्टिक चॉकलेट हिरो म्हणून जर फेमस आहे, तर मी त्याला एका ॲक्शन पॉवर पॅक परफॉर्मन्समध्ये बघायला हरकत नाही, पण मी करणार नाही. बरोबर, अशी एक रिस्क नको, आणि जे की फेअर इनफ. सो मग ती तोडण्यासाठी तुम्हाला जो एक वेगळा स्ट्रगल करावा लागतो की मग मे बी मला नाही, मी आता जोपर्यंत तसं येत नाही तोपर्यंत मी पुन्हा रिपीट मी थांबतो. आणि थांबतो म्हणण्यापेक्षा मी त्यावेळेला मी इतर काही स्किल सेट्स डेव्हलप करतो. जसं की मला असं वाटलं की आपण एखादी एक लँग्वेज म्हणून लगेच काही मी उठून लगेच मला मिळणार आहे म्हणून मी हे करतोय वगैरे असं नाही, पण एक स्किल सेट स्वतःचा डेव्हलप करण्यासाठी म्हणून मी उर्दू शिकलोय. आणि त्याचा मला लकीली फायदा झाला. म्हणजे तुम्ही ते आपण म्हणतो ना की जे आपण युनिव्हर्सला
अप्रोच करत असतो किंवा वाईब्स देतो ते तुम्हाला मिळतं. नशिबाने तो 83 जी फिल्म केली मी, क्लास ऑफ 83 लिनियर फिल्म होती, पण काही कारणाने त्यांना तो वेगळ्या पद्धतीने करायचा होता. सो सगळ्या सीन्स आणि हे सगळं शफल झालं. आणि आता शफल झाल्यानंतर त्याची लिंक काय करणार, तर नरेशन असलं पाहिजे. मग नरेशन देणारं कॅरेक्टर कुठले, तर ते माझं आहे, असं ते माझ्या पदरात पडलं होतं. ओरिजिनल याच्यामध्ये ते नरेशन वगैरे काही नव्हतं, लिनियर फिल्म होती 2.25 तासाची. मग ती काटछाट करून त्याचा एंड आधी घेतला, असं ते मधले सगळे शफलिंग झालं बऱ्याचसं त्या सीन्सचं एडिटमध्ये. आणि त्याचं हे म्हणून नरेशन, पण त्यावेळेला मला हे सगळं उपयोगी पडलं की जे मी हिंदी आणि हे शिकलो. तर अशा काही गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो. किंवा कित्येक वेळेला मी काहीच करत नाही. मी जेव्हा केलेलं असतं की मी काहीच नाही करत, कित्येक वेळेला असं वाटतं ना की मग वाचन करायचं वगैरे, मला माहित नाही. काही वेळेला असं वाटतं ना की तुम्ही एम्प्टी असणं पण फार गरजेचं आहे, त्याशिवाय तुला दुसरं काही त्याच्यात भरलं जात नाही. नाही तर मग, आणि काय होतं ॲक्टर असल्यामुळे किंवा एक कुठलाही आर्टिस्ट, त्याला ना ते एखादी गोष्ट आवडली ना तर कॉन्शियसली सबकॉन्शियसली त्याच्यात ती फीड होते आणि कुठं तरी ते कॉपी होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे मला हे बरेच जण आता ह्याच्याबद्दल बोलतात, बऱ्याच वर्कशॉप्समध्येही बोललं जातं, प्रोसेस ऑफ अनलर्निंग. लर्निंग सारखं तुम्ही अनलर्न करणं, पण अनलर्निंग हे मला माझ्या बाबतीत झालंय. आणि हे मला मध्ये जी मी गाण्याची रियालिटी शो केला तिथे मला मिळालं महेश काळे सरांकडून. त्यांच्या 1-2 वेळेला रिपिटेटिव्ह कमेंट्स येत होत्या की अरे तू गाणं जे करतोयस प्रेझेंट ते खूप तंतोतंत करतोयस जे मी ओरिजिनल ऐकलंय तसं. हां, पण हे करताना मला असं वाटतंय की ह्याच्यात तुझं काहीतरी मिस होतंय. मी इथे मला तू ते तंतोतंत करतोय, सुरात करतोय, सगळं आहे, मार्कही मिळतील, पण हे मग मला ते कळे ना. 1-2 वेळेला कमेंट्स आल्यावर मला असं झालं की हे काय कमेंट्स येतात, म्हणून मी त्यांच्याशी जाऊन बोललो. तर त्यावेळेला त्यांनी मला ते समजावलं की अरे काय होतं, तुला आता हे टास्क दिलाय ना, तर तो टास्क दिल्यानंतर तो ऐकणं हेच काम आहे. ज्यावेळेला तू एखादं गाणं 500 वेळेला ऐकतोस त्यावेळेला तू तशाच पद्धतीने ते म्हणतोस, प्रेझेंट करतोस, जे की स्पर्धा म्हणून उत्तम आहे. पण जर तू इथे त्यासाठी आला नाहीयेस, स्पर्धा करायला आला नाहीयेस, असं मी त्यांना त्याच वेळेला म्हटलं होतं की मी काही स्पर्धेसाठी आलो नाहीये, माझं जे राहून गेलेलं वळण होतं ते या निमित्ताने मला पुन्हा मिळते, तर मी ते अनुभवतोय. तर मग म्हणाले ह्याच्यामध्ये ते सापडत नाहीये का तुला, किंवा मग तसं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर माझं हे चेंज झालं. मग मी थोडंसं गाण्याकडे, ते ओरिजिनल तर करायचोच तयार, पण ते करताना ह्याच्यामध्ये माझं काही व्हेरिएशन येईल का एखादे, तर असं. आणि हे माझ्या इथल्या ॲक्टिंगसाठी पण ॲप्लिकेबल आहे. एक फिल्म मी ठरवलं, ज्या वेळेला मी दर्शना सांगतो, मी वेड्यासारख्या फिल्म्स ज्या वेळेला बघायचो, आवडलं ना तर ते मी रिपीट कितीही वेळेला बघू शकायचो. इतकं माझं ते हे व्हायचं की अरे हे मस्त आहे रे, किंवा आपलं सगळ्यांचंच होतं हा सीन बघ, हा सीन बघ. पण नंतर माझ्या लक्षात आलं, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की ती गोष्ट आपल्या कुठेतरी ती फीड होते, तो परफॉर्मन्स कुठेतरी फीड होतो. आणि तो जेव्हा कधी आपल्याला कुठे संधी मिळेल त्यावेळेला आपण कॉपी करण्याचा किंवा असं होऊ शकतं असा खूप हे असतं, असं मला जाणवलं की अरे हे तसं होतंय का, हे मलाच जाणवलं. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण जी कुठली फिल्म बघू ती एकदाच बघायची, पण ती नीट बघायची. म्हणजे काय, पण आपण फॅन होऊन जे नंतर पुन्हा बघतो ना की हा सीन बघ रे, काय काम केलं, हे बघ रे काय केलंय, जे टिपिकल होतं. सो ते आपल्या कुठेतरी ते फीड होतं आणि ते कुठेतरी निघतं बाहेर. ही मला सापडलेली प्रोसेस आहे. प्रत्येक ऍक्टरची वेगळी असते. काही जणांना ते खूप वेळेला बघूनही एक वेगळं होऊ शकतं, कारण ह्याच्यात असं फिक्स काही नाही ना, फॉर्म्युला काही नाही की हे झालं सो दॅट तुम्ही चांगलं काम करू शकता किंवा काय. ती प्रत्येकाला शोधावी लागते. तशी ती मला सापडली की म्हणलं नाही रे, हे आपलं तसं नाही होता कामा, किंवा कोणी असं नाही म्हणता कामा अरे मस्त एकदम त्या केके सारखं काम केलं सा, कुणासारखं, हे सगळ्यात वाईट कमेंट कुठल्याही ऍक्टरला किंवा कुठल्याही आर्टिस्टला. तर म्हणलं नाही, मग हे काढण्यासाठी काय, तर मग ही प्रोसेस मला सापडली की नाही, आपण एकदा बघून ते कालांतराने थोडंसं 2-3 महिन्याने जे विसरायचं ते विसरतं, जे लक्षात राहायचं ते राहतंच, पण ते कॉपी होत नाही किंवा असं होत नाही. सो मग काही वेळेला मी ॲब्सोल्यूट काही करत नाही, मी नथिंग. हा आराम म्हणजे मी बसलेलो असतो काही वेळेला की तू काय करतो, कसला विचार करतोस, काही नाही, आणि रॅन्डम कधीतरी काहीही चालू असतं. सो कधीतरी वाचन करतो किंवा कधी हे घेतो, पण ह्या पद्धतीने मला वाटतं की ते मला हेल्प करतं ॲक्टर म्हणून, आजपर्यंत तरी केलंय. त्यामुळे ती प्रत्येकाची प्रोसेस आहे, त्यातला भाग आहे. येस, पण समीर तू ऑडिशन्स दिलेत, ते ऑडिशन डेज कसे आहेत तुझे? भरपूर स्ट्रगल आहे ऑडिशनसाठी. आहे स्ट्रगल आहे, आणि मी म्हणणार नाही की मजा आहे, कारण त्यावेळेला तुम्हाला लिटरली रोजचे आपल्या खिशात उरलेले पैसे वर्सेस घरच्यांचे येणारे फोन वर्सेस ऑडिशन मधला तो माणूस ज्याने तुम्हाला बघूनच त्याच्या लुकमध्ये तुला कळलेलं असतं की ह्याला काय आपली ऑडिशन घ्यायची नाही किंवा हा जाणार नाहीये, हे सगळं. आणि हे करून मग ती क्रॅक करणं, त्यातनं शॉर्टलिस्ट होणं, मग त्या शॉर्टलिस्टेडमधून फायनल होणं, मग पुढे जाऊन कॉन्ट्रॅक्ट होणं आणि ॲक्च्युअल प्रोजेक्ट सुरू होणं,
ही लांब प्रोसेस आहे आणि मी ती बघितली आहे. म्हणजे ती मी म्हणून म्हटलं ना की त्यावेळेला असं वाटायचं, पण मजा होती वगैरे, मजा अजिबात नव्हती. कारण अगं काय व्हायचं, सकाळी मी एकतर राहायचो, मला राहण्याचा मुंबईत प्रॉब्लेमच होता. मग माझ्या मित्रांच्या देवदयेने त्यांनी मला जे कोलाब्याचं आमदार निवास आहे तर तिथे त्यांनी माझी शिफारस करून की हा 20 दिवस इथे, कारण महिनाभर मागितले होते मी घरी. सो एक 3 आठवडे हा इथे कुठल्या तरी ट्रेनिंगसाठी राहणार आहे असं त्यांनी ते हे देऊन त्या आमदारांचं पत्र दिलं तिथे, आणि मी तिथे राहायला लागलो. सो मी तिथून निघायचो इथे मीरा रोडपर्यंत, प्रत्येक ठिकाणी ज्या ऑडिशन्स कळायच्या तिथे मध्ये उतरायचं, ती ऑडिशन करायची, पुन्हा पुढच्या स्टेशनला, असं ते करत 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 मी म्हणजे अंधेरी बँड्रापासून सुरू, मग अंधेरीला गेलो, ईस्ट वेस्ट कव्हर करायचं, पुन्हा अंधेरी यायचं, अंधेरीहून पुढे गोरेगावात काही असेल गोरेगाव झालं हे, सकाळी निघायचं, तिथून झाल्यानंतर मीरा रोडला एंड जिथे आपले सगळे स्टुडिओज आणि हे मॅक्सिमम असतात त्यावेळेला, तर तिथपर्यंत जे असेल ते सगळं करायचं आणि मग रात्री रिटर्न. फक्त याच्यात एक फायदा व्हायचा की मला गर्दी उलटी लागायची, म्हणजे मी इकडून खाली येत असायचो त्यामुळे तेव्हा गर्दी नाही, आणि इकडून वर जाताना वर जाणारी गर्दी नाही, त्यामुळं ते होतं. आणि टेस्ट व्हायचा, पेशन्स टेस्ट व्हायचा. म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो, काही वेळेला फक्त रडता येत नाही म्हणून रडायचो नाही, कित्येक वेळेला असंही व्हायचं की यार आपण काय करतोय ते बरोबर आहे का, आपण ओव्हर एस्टिमेट नाही ना करत आहे स्वतःला, किंवा बाबा एवढी लोक येतात किंवा काय, पण माहीत नाही, काहीतरी गोष्टी तुम्हाला ड्राईव्ह करतात किंवा सायन्स मिळतात. म्हणजे मी अजूनही म्हणतो की आय बिलीव्ह इन सायन्स, जे तुला मिळतात. मग आता तुम्ही ज्याला कोणाला मानता, युनिवर्स, देव, निसर्ग, जे काही, पण ते होतं माहिती आहे का. म्हणजे मी उन्हाळ्याचे दिवस होते आणि शेवटचा महिना, म्हणजे की आता संपला, नाही झालं तर घरी जायचं, आणि मी त्यांना तसंच सांगितलं होतं, आणि प्रॅक्टिकली पण ते शक्य नव्हतं. म्हणजे मी जरी म्हटलं असतं की अजून महिना, तरी ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. खर्च पण खूप आहे ना, सगळाच आहे. तर म्हणजे त्यावेळेला असं झालं की आता जे मिळेल ते, कारण महिनाभर झाला आणि त्याच्यानंतर जर समजा माझ्याकडे एक अमाऊंट असेल की जी मी कशाने तरी कमवली किंवा कुठून तरी, तर मी त्यांना हे हक्काने म्हणू शकेन की माझ्याकडे अजून 4 दिवसाचे पैसे आहेत, मी 4 दिवस अजून राहतो मुंबईत. सो माझी त्याच्यानंतर धडपड ती सुरू झाली की आता मला दिवस वाढवायचे तिथून, महिन्याच्या पुढे जर मला अजून एक 8-10 दिवस हवे असतील तर ते पण मला त्यांना सांगता यावं की मी माझ्याकडे आहेत, तो मी पुढचे 4-8 दिवस राहतोय. सो म्हणजे नंतर ऑडिशन किंवा काम मिळवणं हे सोडलं, मला आता अजून 4 दिवस वाढवायला काय करता येईल. तर मग त्यावेळेला एका ह्याचं म्हणजे कुठलं तरी कोल्ड बिवरेजच हे होतं, रसना का असं कुठला तरी ब्रँड, मला आता आठवत नाही. सो त्याचं कॅम्पेनिंग करायचं होतं. ते मॉब असतं ना, फ्लॅश मॉब काय म्हणतात त्याला, तशा टाईप की लोक असणार तिथे ऑलरेडी ते स्टँडीज सारखं ते घालून, आणि अचानक म्युझिक सुरू होणार आणि तुम्ही फ्लॅश मॉब, तर तशा टाईप काहीतरी ते होतं. आणि त्यांना मुलं हवी होती की एवढी मुलं, एवढ्या मुली वगैरे असं काहीतरी. त्याचं पण मी तिथे हे केलं होतं की हो मग आय एम इंटरेस्टेड, मग हे ते. मग त्यांना विचारलं कुठे आहे, तर नेमकं ह्याच भागामध्ये वेस्टर्न लाईनलाच होतं. मला असं झालं, म्हणलं यार कोणी आपल्याला पाहिलं तर, वेस्टर्नलाच सगळे, कारण आपल्या फील्डमधले किंवा हे, तर तो एक कॉम्प्लेक्स वेगळा की तिच्या आईला हे करताना आपल्याला पाहिलं तर कसं व्हायचं. मग मी त्यांना तरी की सेंट्रलला वगैरे असेल तर मला एखादं सेंट्रलचं द्याल का, दादर किंवा दादर जर नकोत म्हणजे सेंट्रलचं कुठलं तरी द्या, किंवा हार्बर असेल तर बेस्टच वगैरे. तर ते म्हणे नाही ते वेस्टर्नलाच आहे ही ॲक्टिव्हिटी वगैरे. म्हटलं ठीक आहे, तर काय असेल ते असेल. मग ते होतं आणि काहीतरी 600 रुपये पर डे वगैरे असं काहीतरी ते होतं. तर म्हटलं चल 3 दिवस उभे राहिलो, 600 × 3 जे काही होईल, तर मी निदान घरच्यांना म्हणू तरी शकेन की माझ्याकडे थोडे आहेत पैसे, मला थोडे अजून 2-4 दिवस जेवढे निघतील तेवढे मी राहतो, असं पर्यंत मी आलो होतो. पण त्यानंतर, आणि तेव्हा मला खरंच वाईट वाटलं होतं. वाईट वाटणं म्हणण्यापेक्षा आपलं असं झालं होतं की अरे हे आपण बरोबर करतोय का, आत्ता आपण त्याला केलं आहे पण हे बरोबर करतोय का. आणि त्या रात्री मला एका मालिकेसाठी फोन आला की तुझं झालं आहे म्हणून. आणि झाल्यानंतर जो इम्पेशंट होतो ना माणूस, ऍक्टर, काम सुरू कधी होणार, कारण मला झालंय असे फोन. माझा होशील का म्हणून मालिका होती त्यावेळेला, ETVचं कलर्स झालं होतं जस्ट, आणि त्यावेळेला ती पण मालिका काही फार चालली नाही, आणि त्याच्यामध्ये मला सेकंड लीड कॅरेक्टर होतं. आणि त्याच्यासाठी फोन आला की महिन्यामध्ये एक 16-17 दिवस काम असेल आणि तुमचं झालंय म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला होतं की कधी, त्याच्यानंतरही मोठी प्रोसेस आहे, त्या लुक टेस्ट असतात, त्यांचं सगळं हे होऊन मग कॉन्ट्रॅक्ट, आणि मग ते सुरू. त्याच्यामध्ये 20 दिवस जायला लागले, तेव्हा माझा पेशन्स गेला की खरंच झालंय ना. मी रोज फोन करायचो, हां सर ते तुम्ही फोन, हो. शेवटी ते इरिटेट व्हायला लागले होते की अरे हो मित्रा, तुला सांगितलं ना तुझं झालंय, सांगतोय तर काय, नाही सुरू कधी होणार शूट. कारण घरी मी काय सांगू, झालंय हो पण सुरू कधी. आणि घरच्यांना तेच आहे ना की एक जॉईनिंग डेट असते टिपिकल आपली मध्यमवर्गीय फॅमिली म्हणल्यानंतर, अच्छा तुझं झालंय का,
मग तारीख असेल ना 1 तारखेपासून सुरू correct. किंवा 2 असं काही इथे. आणि इथं त्या गोष्टी लागू होत नाहीत कारण बऱ्याच गोष्टी सगळ्या फायनल करून मग शूटिंग सुरू करतात. असं कामाची प्रोसेस समजवता येत नाही. Yes, बरं पहिली गोष्ट जेव्हा मी आनंदाने फोन केला म्हणलं येस बरं झालं, म्हणलं हे नक्की आहे ना. मी त्यांना आधी 100 वेळेला नक्की आहे ना, हे कॅन्सल नाही ना होणार, मी तुमचं बदलणार नाही ना. तर ते म्हणाले की अरे हो बाबा झालंय, मी तुला आता रिटर्न मेसेज पाठवतोय, मेलही करतोय मी आता, आणि कॉन्ट्रॅक्ट काही दिवसांनी होईल. मग जरा झालं, मग मी घरी सांगितलं की मला एक 16 दिवसाचं काम झालं. तर यू वोंट बिलीव्ह आपल्या एक टेंडन्सी बघ कशी असते विचार करण्याची. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की मग उरलेले दिवस काय करणार, उरलेले 15 दिवस काय करणार. की एक जनरल माणसाला काय नोकरी, त्याची महिन्याची नोकरी किंवा महिन्याचा व्यवसाय जो काही 4 सुट्ट्या रविवारच्या. तर मग अच्छा 15 दिवस आहे, मग 15 दिवस काय करणार उरलेले. ते म्हणलं ते मी बघतो, पण आत्ता मला मिळालंय आणि हे. मग ते म्हणाले ठीक आहे तू आता मिळालंय तर कर. आणि मग थोडंसं सुरू झालं. मग इकडे राहायचो, काही वेळेला मालाडला राहायचो, मग इकडे तिकडे राहणं, रूम शेअरिंग बेसिसवर राहायचो. तिथेही पण मला खूप चांगली लोकं मिळाली. म्हणजे मला अगदी हे नाव घ्यायला आवडेल, विजय पटवर्धन दादाबरोबर मी राहायचो. मी रादर त्यांचीच सिरियल ती मालिका लिहायचा. तर त्यावेळेला सेटवर मी आलो, तर म्हणाले काय रे कुठे. मग ते पुणे कनेक्शन एकतर झालं की मी पुण्यात एकांकिका स्पर्धा वगैरे केल्यात म्हणल्यावर त्याला जर असं हे झालं. तो म्हणाला की राहतोयस कुठे. म्हणलं अरे असं आत्ता तिकडे राहतोय. मग तिथून रोज येणार मडला शूटिंगला. तर म्हणलं अरे काय मला दुसरं पर्याय नाही, म्हटलं काय करू. तर म्हणाला थांब मी सांगतो तुला. आणि इथे अस्मिता ज्योतीला तो राहायचा शेअरिंग. तर म्हणाला माझ्या इथे आहे, तू माझ्या इथे शिफ्ट हो. आणि मग म्हणलं कधी होऊ, काय शिफ्ट हो. उद्याच आहे ना, उद्या आपलं ते वर्कशॉप होतं आमचं, तिथे बॅगा बिगा घेऊन ये. मी त्याच्याच गाडीतून माझ्या सगळ्या बॅगा आणून त्याच्याबरोबर राहिलो. आणि त्याला माहिती होतं आत्ताच सिरियल सुरू झाली आहे, माझं अजून पे यायला मला 2-3 महिने आहेत. तोपर्यंत त्याने माझ्याकडनं 1ही रुपया मागितला नाही. खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आणि ही माणसं विसरून चालत नाही तुम्हाला. म्हणजे ते विसरलात तर तुम्ही फार नतद्रष्टपणा होईल तो. पण त्याने मला कधीही पैसे विचारले नाहीत. किंवा नंतर सुद्धा कित्येक वेळेला हे यायला डिले व्हायचा माझ्याकडून किंवा, पण त्या कधीही त्याने मला ते हे केलं नाही की तुझं मी काय मागितलेत का तुला, तुझं येतील त्यावेळेला दे. आणि मग ते द्यायचं, डिपॉझिट घेतलं नाही किंवा हे. सो असे ज्या तुम्हाला मदतीचे हात मिळतात ना, त्यावेळेला मग तुम्हाला खूप ती त्याची ग्रॅव्हिटी कळते की अरे जर हे आत्ता नसते तर मी कुठल्या अवस्थेत असतो, जर अशी माणसं नसती. त्यामुळे मग त्यावेळेला असं होतं की अरे नाही, आपण म्हणतो की आज फार क्रुएल जग आहे, कॉम्पिटिशनचं आहे, नाही पण चांगली लोकही तेवढीच आहेत या जगात. आणि ते आपण पास ऑन केलं पाहिजे. म्हणजे जे त्यांनी माझ्यासाठी केलंय, जर हे मी पुढच्यासाठी करू शकलो तरच तो काय म्हणतो आपण ती इकोसिस्टीम राहते चांगुलपणाची. नाही तर मग ती त्याच्यावरचा विश्वास उडतो. विश्वास उडण्यासारख्या खूपच गोष्टी आहेत कारण सध्या, पण विश्वास बसावा अशा काही गोष्टी आहेत ना ज्या माझ्या बाबतीत घडल्यात. आणि मिरॅक्युलस म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण ते झालंय कारण असंच कोणीतरी माझ्या मदतीला आलंय. मग तो आपण म्हणतो देवाने पाठवला, आपण म्हणतो आई वडिलांच्या आशीर्वादाने पाठवला, कोणी का पाठवला, पण तो माझ्यासाठी आला. जर आपण सुद्धा असे कुठे कोणाच्या 1% जरी येत असू मदतीला, तर त्यासारखा आनंद नाही. खरं. पण आईबाबांनी सपोर्ट करायला कधी सुरुवात केली तुला. आईबाबांचा खरं तर सपोर्ट होता, नाही अशातला भाग नाही. पण आपण म्हणतो ना त्यावेळेला त्यांनाही वाटत होतं सेटल व्हावं. त्यात बाबा तू एवढं शिक्षण घेतलंयस, हे घेतलंयस तर करण्याविषयी त्यांचं कधीच काही नव्हतं. तू जॉब करून तू थिएटर कर, मग नंतर तू शनिवार रविवार घरी नसशील तरी सुद्धा आम्हाला चालेल, तू पूर्ण वेळ वाहून घे त्या ह्याला, हेही आम्हाला चालेल. पण आणि त्यावेळेला खरं तर म्हणजे मी म्हटलं तसं मग अशी आमच्या घरी थोडासा फायनान्शियली प्रॉब्लेम होता, कारण आमचा बिझनेस काही कारणाने आम्हाला बंद करावा लागला. तर त्यामुळे थोडंसं जो एक हे येतो, कारण आता असं असतं की एक मुलगा आपल्या हाताशी येणारा मुलगा आणि त्यानंच जर काही वेगळं ठरवलं आणि मग ती जी ओढाताण होते ती मनातून त्यांनाही वाटतच होतं की अरे ह्याला आवडते तर हे करू द्यायला हवं. पण कित्येक वेळेला तुमचे हात बांधलेले असतात, त्यावेळेला ते चूक असतात अशातला अजिबात भाग नाही. त्यांचंही त्या ठिकाणी तेही योग्यच होते, बरोबरच होते. मीही त्यांच्या जागी असतो तर कदाचित मी हेच केलं असतं. पण कुठेतरी असं वाटत होतं की एक आपण चान्स दिलाच नाही तर मग ते, कारण मी अनेक सिनियर्स माझे असे बघितलेत की जे खूपच ब्रिलियंट म्युझिशियन्स होते, खूपच ब्रिलियंट गिटारिस्ट म्हणा किंवा असे माझे खूप मित्र आहेत. पण ना आणि सुपर सिनियर म्हणजे 10 वर्ष मोठे वगैरे, पण म्युझिकमुळे आम्ही कनेक्टेड होतो असे. सो ते सगळं करून ना एका सर्टन एजला ते त्यांच्यामध्ये एक ते यायचं की यार थोडं त्यावेळेला जरा जोर लावून केलं असतं किंवा हे फार आता क्लिशे वाटेल पण हे मी बघितले आहेत. तर म्हटलं यार असं तरी नको वाटायला. म्हणजे त्या एजला जाऊन जर मी एखादा बॉसला वैतागलोय म्हणून
जर असं म्हणणार असेल की यार त्यावेळेला जर मी ते गिटारचं आणि ते जर सिरियसली केलं असतं ना तर कदाचित वेगळं असतं आयुष्य. हां, तर कदाचित जाऊ देत म्हणलं आपण एक ट्राय करून बघू. नाही झालं तर मला तरी हे निदान समाधान असेल की मी माझं स्ट्रेच करून बघितलं, नाही झालं आता दुसरं काहीतरी करू. पण स्ट्रेचच केलं नाही आणि असं नको व्हायला या एका ह्याने मी थोडंसं इन्सिस्ट केलं त्यांना आणि त्यांनीही त्यांच्या परीनं जेवढं होईल तेवढं सपोर्ट केलं. समीर, तुझ्या मते रिकॉग्निशन तुला मिळवून देणारं काम आहे सुंदरा? हा, म्हणजे गोठला सुद्धा मिळालं होतं. गोठला पण मिळालं होतं. गोठलाही मिळालं होतं, सुंदरालाही मिळालं. आणि मी म्हटलं तसं की जशी ही माणसं सगळी भेटत जातात तसं म्हणजे सुंदराच्या बाबतीत मी आणि प्रत्येक वेळेला ना माझा ग्रॅटिट्यूड त्या कलाकृती ती निर्माण करणारे, मग ते निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, रायटर असतील, त्यांच्याविषयी आहे. कारण गोठला जे माझं कॅरेक्टर होतं ते वेगळं होतं आणि मध्ये मी मगाशी म्हटलं तसं ते एकदा झालं की अरे हे चांगलं वाटतंय किंवा ह्याचं हे काय त्याला XYZ TRP आहे, ही हिट आहे वगैरे जे आपल्याकडे म्हणतात, ते झाल्यानंतर त्याला दुसऱ्या रोलमध्ये कास्ट करायला फार पटकन तयार नसतात. सो मला स्टिरियोटाईप मग तशाच पद्धतीची पात्र मला खूप यायची. म्हणजे आता माझ्या आडनावावरनं म्हणा किंवा कशावरनं म्हणा मला असं यांना असं वाटलं की हा त्या पद्धतीचेच रोल करेल. सो मला कायम नंतरही जेव्हा कधी फोन आला की तो डॉक्टर असतो, तो अमेरिकेहून आलेला मुलगा असतो, हे असतो, असं ते होत होतं. जेव्हा की मी गावात वाढलोय, मला ते गावातले स्लँग्स माहिती आहेत, मला ती भाषा चांगली माहिती आहे किंवा रॉनेस आहे, तो मी कुठेतरी दाखवायला हवा किंवा तशी पण कॅरेक्टर्स मला यायला हवीत अशी माझी इच्छा होती. आणि ती सुंदराच्या वेळेला ते झालं कारण ते गावातलं कॅरेक्टर होतं, थोडंसं रॉ रस्टिक आपण म्हणतो तसं, की ज्याला काही फार हे नाही पण ते लवेबल आहे, तेवढंच पॅशनेट आहे. म्हणजे ते गावातल्या आज कुठलाही तुम्ही यंग मुलगा बघितलात गावाखेड्यातला सुद्धा, फक्त मुंबई पुण्यातला नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते पॅशन आहे जे आपण म्हणतो ना स्मॉल टाऊन बॉईज, तर ती एक पॅशन आहे. माझे मित्रसुद्धा आहेत असे कित्येक की जे माझ्या बरोबरीच आहेत आणि त्यांचं ती एक ना काय म्हणतात ना आपण एक एक्स्ट्रा माईल चालण्याची एक ती असते त्या स्मॉल टाऊन बॉईजमध्ये असं मला वाटतं. कारण ना कुठेतरी ती बघितलेला असतो तो संघर्ष, खूप पटकन मिळालेला नसतात गोष्टी, खूप इझिली ते अवेलेबल झालेलं नसतं. मग आता ते माझ्या हातात आहे ना तर मी ते मिळवणार, मला इझिली अवेलेबल झालं पाहिजे ते गोष्ट, असं ते एक थोडंसं असतं. हे एक एक्स्ट्रा माईल चालण्याची त्यांची ती तयारी म्हणा किंवा ते पॅशन किंवा न थकता की नाही हे करायचंच आहे, ते एक थोडंसं जास्त असतं असं मला वाटतं. सो तसं त्या कॅरेक्टर्सना रिप्रेझेंट करणारं माझं पात्र होतं, जे की माझी कधीतरी फेस तशी होतीच. जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगतोय की मला मी इंजिनियर आहे, मी जॉब करायचा नाही, पण मला ते काहीतरी फिटनेसचं हे करायचं आहे. फक्त प्रोफेशन बदललं होतं, साधारण हे सेमच होतं लाईन. मी फक्त सांगितलं होतं मला ऍक्टर व्हायचं आहे आणि त्या जो अभिमन्यू जे पात्र होतं ते सांगत होतं की मला फिटनेसचं काहीतरी सुरू करायचं आहे, मला स्पोर्ट्स अकॅडमी सुरू आहे. सो हे कुठेतरी रिलेटेबल होतं, पण मला लँग्वेज ही वेगळं काहीतरी करून बघण्यासारखं होतं की जिथे मी सांगू शकतो की अरे मी हे करू शकतो, म्हणजे मला जमणार नाही असं. आणि ते झालं आणि ते वर्कआउट झालं त्या पद्धतीने, ते चांगलं झालं. त्याच्यानंतर तुला सांगतो दर्शना, मला त्यानंतर तसेच रोल्स येऊ लागले. अरे तो एक असतो तो सांगलीचा असतो किंवा एक असतो तो कोल्हापूरचा कॅरेक्टर आहे, असं म्हणजे ते कम्प्लीट रिव्हर्स. म्हणजे आधी होतं तो एक वेगळा, पण मला वाटतं हा पार्ट अँड पार्सल आहे ऍक्टरचा, चौकटीत बघितलं जातं आणि तो ऍक्टरचा स्ट्रगलचाच भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे बघ ना, सुरुवातीला असं वाटतं की काहीतरी काम मिळू दे यार, मला निदान घर दाखवू देत की हो मला मिळतंय काम. मग भले ते टीव्हीवरती थोडंसं का दिसेना किंवा चित्रपटात छोटा का रोल पण मला दिसू दे. त्याच्यानंतर ज्या वेळेला छोटा रोल मिळतो त्यावेळेला वाटतं जरा एक छान सीन तरी आला पाहिजे वाट्याला. मग तो सीन मिळाल्यावर असं वाटतं की किंवा एका सीननं नाही होणार रे, जरा एक असं छान काहीतरी एक कॅरेक्टर हवं. ते वाटतं की मग अरे मग जरा मेन लीड मिळायला पाहिजे नाही का, तर मजा आहे, आपण करू शकू. मेन लीड मिळालं की वाटतं वेगळ्या पद्धतीचा मेन. त्यामुळे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, हे कधीच संपणार नाही. तुमचं एक एक पायरीवर गेल्यानंतर तुम्हाला कायम वरची पायरी दिसते किंवा एखादं वेगळं काहीतरी दिसतं, तशातला भाग आहे. त्यामुळे मी त्या पद्धतीनेच त्याचा विचार करतो की अरे हे वाटणं साहजिक आहे. आता ते झाल्यानंतर मग तशीच पात्र येऊ लागली, पण मग मी त्यावेळेला थांबलो, म्हटलं की आपण घाई करून लगेच करायची गरज नाही आहे. मग त्या दरम्यान आता मी ज्या काही मध्ये वेब सिरीज आणि हे केल्या, ज्याचा मी अजूनही रिलीजची वाट, हाही एक स्ट्रगलचा भाग आहे. म्हणजे मी त्या बेसिसवर थांबलो आहे की ह्या रिलीज होणार आहेत आणि त्यानंतर कदाचित मला गरज पडणार नाही काही काम मागण्याची किंवा स्वतःहून काहीतरी करण्याची, कारण मी तेवढं तिथे एफर्ट दिलेत, तसं ते दिसतं तरी आहे. कारण मी त्याचं रफ एडिट बघून आलोय, रफ सगळं बघून आलोय, पण आज तागायत ती पेटी बंद आहे आणि इट हॅपन्स. आणि मी त्या बेसिसवर आपण ते सगळे पुढचे प्लॅन्स करतो की ओके माझ्याकडे हे आहे तर आय विल वेट,
मी घाई करून आता काही घेत नाही, कमिटमेंट घेत नाही, हे होऊ देत आणि काहीतरी वेगळी लिंक लागेल किंवा काहीतरी वेगळं होईल. पण ते होतही नाही काही वेळेला. मग तुम्हाला पुन्हा बॅक टू बेसिक्स किंवा त्यातल्या त्यात जो बेस्ट ऑफ बेस्ट काय आहे ते निवडून. पण येस, पण त्यावेळेला अवघड जातं काही वेळेला. सेल्फ डाऊट हा प्रकार सुरू होतो ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला, की अरे खरंच आहे का, किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊन सुद्धा ते प्रोजेक्ट्स झालेच नाहीत. की जे प्रोजेक्ट्स असे होते की ज्याचे माझे 2 सीझनचं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, पण ते झाले नाही. ते झालेच नाहीत. आणि त्याच्यानंतर जो त्या माणसाचा लाईनअप होता त्या दिग्दर्शकाचा, ते झाले, ते रिलीज पण झाले, पण हा अजून शूटही नाही आणि त्याचं काय, तो गेलाच. त्यामुळे असेही काही अनुभव आहेत. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यातनंच तुम्हाला ते एक काय म्हणतात ना, लर्निंगची प्रोसेस आहे ही. त्यामुळे आता ऍक्सेप्टन्स म्हणजे तुला ऑनेस्टली सांगतो, आता मला कोणी येऊन जर उद्या हे जरी सांगितलं की अरे तुला माहिती आहे का बच्चन सरांबरोबर सीन आहे, मला खूप आतून आनंद होईल, पण आय माइट नॉट रिॲक्ट. कारण मला ही ती बसलेली आहे की उद्या माझं कॉन्ट्रॅक्ट झालेल्या गोष्टी सुद्धा गेल्यात. त्यामुळे आता जोपर्यंत मी उभा राहिल्यानंतर मी साष्टांग नमस्कार घालेन, धुल्ला करेन. जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आय एम नॉट गोइंग टू रिॲक्ट. वाव, खूप. आणि हा अप्रोच असावा, म्हणजे ते होतच. सो आज ना उद्या ती गोष्ट कधी ना कधी होईल, कधी ना कधी घडेल. आणि चांगलं काम कन्सिस्टंटली करत राहणं हा की आहे या याच्यामध्ये. जर त्याच्याने तुम्ही, मी म्हटलं तसं मगाशी की नाराज व्हायला, थांबायला तुम्हाला खूप कारण आहेत, पण चालायला तुम्हाला जर कारणच सापडलं नाही मुंबईत राहून, तर मग तुमच्यासारखे दगड तुम्ही. तू कधी रिजेक्शन फेस केलंय समीर? खूप वेळेला. कित्येक वेळेला मी मगाशी म्हटलं तसं ऑडिशनला जायचो त्यावेळेला ते डोळ्यातच दिसायचे, तुमचे असे वर खाली बघतात अख्खं, आणि हे वगैरे ते असे तुमच्या समोर चालू असतात त्यांच्यातले इशारे की ते बघणार हे अशा पद्धतीने, आणि ते समोर दिसत असतं ऍक्टरला, आणि त्याच्यानंतर ऍक्टरला एक अख्खी स्क्रिप्ट परफॉर्म करायची असते. फर्स्ट इम्प्रेशनच इथे राहतं ना. त्यामुळे तुला इतका कॉन्शियस होतोस तू अशा वेळेला, इतक्या ह्याच्यामध्ये जातोस की अरे ह्याने तोंडावर मला सांगितलं रे की हा नाहीये, आणि तरी तो आता हा सर रेडी, आपली ऑडिशन घेतो आणि आय हॅव टू परफॉर्म. अरे बापरे. सो इट बिकम्स डिफिकल्ट. खूप वेळेला रिजेक्शन्स फेस केली आहेत की हे नाही होत आहे. मग मी म्हटलं तसं की हे नाही, सेल्फ डाऊट पण येतो. पण जिवारी लागतं रिजेक्शन तुझ्या? मला नाही लागत जिवारी फारसं, कारण मला माहीत नाही, पण एक ते मला एक फार सुंदर वाक्य शशांक शेंडे बोलले होते. मी पहिली फिल्म केली होती आणि मला म्हणजे कॅमेऱ्याचा अनुभवच नाही, लुक्स कुठे द्यायचे, कसं द्यायचं, थिएटरची सवय, त्यामुळे ते इम्प्रॉम्प्टू सुचेल ते करणं बिरणं हे तुम्हाला सिनेमात नाही करत, किंवा कॅमेरा माध्यमाला तुम्हाला ते बांधून घेऊन रिहर्स करून मग करावं लागतं. माझी फार त्यावेळेला धावपळ व्हायची, तर त्यावेळेला त्यांच्यामुळे मी थोडासा रुळावर आलो. तर त्यावेळेला ते म्हणाले होते की कसं आहे ना बाळ्या, दररोज दिवाळी नसते. ते बाळ्या म्हणायचे त्यावेळेला, कसं आहे ना बाळ्या, त्यांची बोलण्याची एक स्टाईल अशी छान मोठी मिशी. त्यामुळे हे पण म्हणजे त्यांचा सहवास माझा तेवढाच 15-16 दिवसाचा होता. पण मी आज ताकद असं नाही की मी त्यांना रोज फोन करतो किंवा माझं काय फार त्यांच्याशी असं नाही, पण माझ्या आयुष्यात तो माणूस आला आणि तो मला काय देऊन गेला हे मला माहिती आहे. सो त्यातली ही गोष्ट आहे की ते म्हणाले अरे रोज दिवाळी नसते, ते कधी ना कधी फिरून ते येणार तुझ्यापर्यंत, तू ते करत राहणं आणि प्रूव्ह करत राहणं. एक प्रॉब्लेम आमच्या ह्याच्यातला किंवा ओव्हरऑल ह्याच्यातला आहे की तुला रोज प्रूव्ह करावं लागतं. एक घाण काम केलं म्हणजे त्या गोलकीपरसारखं आहे की फुटबॉलचा गोलकीपर सेव्ह केलेले 100 गोल कोणीही लक्षात ठेवणार नाही, पण एक हुकला की म्हणणार घाणेरडा आहे हा. तसं आहे हे, तुझं एक वाईट काम आणि लोक लगेच तुला ते स्टॅम्प मारू शकतात, आणि तो त्यांचा हक्क आहे, नो डाऊट. त्यामुळे आपल्या हातात एवढंच आहे की ते जे आहे ते काम चोख करणे, आपल्या परीने 100-200% करणे, याशिवाय दुसऱ्या हातात काही नाही. त्यामुळे जे होतात त्या गोष्टी येतात, आणि रिजेक्शन्स मला वाटतं हा पार्ट आहे ह्याचा. आणि ज्यावेळेला तुला असं होतं ना कोणीतरी डिवचल्यासारखं, ही गरज पण असते मला असं वाटतं. नाही तर ॲक्टरला काय आहे, जनरली बघ समोर भेटल्यानंतर सगळे कोणी वाईट नाही म्हणणार तुला, चांगलंच म्हणतात. घरी तुला शिव्या देतील ते बघताना, काय कसलं काही करते, इलॉजिकल आहे, अमुक आहे तमुक आहे. समोर भेटल्यानंतर अरे सर तुम्ही त्या ह्याच्यात, त्यामुळे कोणीच वाईट नाही बोलणार आहे. अशा वेळेला ॲक्टरला जमिनीवर राहायला, किंवा एका पॉईंटला असं वाटू शकतं ना, अरे एवढं सगळं मला मिळतंय, किंवा आता काय XYZ अवॉर्ड्स मिळतील किंवा अजून काही मिळेल, सो आपल्याला आता येतंय, हे ज्या वेळेला तुला वाटतं ॲक्टर म्हणून, त्यावेळेला तुझा डाऊनफॉल ऑलरेडी सुरू झालेला असतो, हे नक्की आहे. कारण तू कामालाच ग्रँटेड घ्यायला लागतोस. ज्याच्या जीवावर तू आज काहीतरी होऊ पाहतोयस तेच तुला ग्रँटेड येतंय आता मला हे, किंवा काय आहे, हां करूंगा नाही ते, अरे आधी आहे ना तुझ्या हातात स्क्रिप्ट आलंय ती फेज सगळ्यात घाण. आणि त्यासाठी मला असं वाटतं की घरचे तुमचे जर क्रिटिक असतील तर यू आर सॉर्टेड, जे की मी माझ्या बाबतीत आहे.
घरच्यांनी मला केलेलं कौतुक आठवतच नाही, म्हणजे की खूप चांगलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडेड पण राहता. ग्राउंडेड राहता आणि असं वाटतं की अरे अजून बरंच जायचंय. जोपर्यंत हे आपल्याला फार बरं म्हणणार नाही तोपर्यंत हे नाही. पण त्यामुळे या रिजेक्शन्सच्या गोष्टीचं फार काही वाटत नाही आणि ते डिवचल्यासारखं पण होतं ना, की अच्छा हे मला जमलं नाही म्हणाला होता का, आता हे मी असं करतो ना, मला एक चान्स मिळू देत, हे मी आता असं करेन की हे ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही. असं ते ॲक्टरला मध्ये मध्ये थोडीशी गरज असते, कारण तो फार स्वतःच्या प्रेमात तर असतोच, 100 वेळेला आरसे पाहणारा तो असतोच. त्याच्यात जे छान आहे, कोणी काही कॉम्प्लिमेंट दिली तर ते 2 वेळेला उघडून मनात खुश होणारा तो असतोच. तर हे सगळं तुम्ही असल्यानंतर त्याच्यातही तुम्हाला मोटिवेशन द्यायला किंवा हे एकच मोटिवेशन आहे. कुठल्याही ॲक्टरला जेव्हा तुम्ही म्हणता, हे जेव्हा रिॲक्शन येते, ह्याने मला असं अच्छा आता तू बघ पुढचा टेक, हे ज्याला आहे ना, तर ते अनपॅरलल्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते व्हायला पाहिजे मध्ये मध्ये कुठेतरी, की नाही रे हे जरा आलं, किंवा चुकून डिरेक्टरचं की ओकेमधनं सुद्धा कळतं, कट ओके किंवा कट सुपर्ब. कट ओके म्हटल्यानंतर एक असं जातच की ओके का म्हणाले, काय तर गेलंय का हे नीट, की सर हे नाही आत्ता ओके, आपण क्लोजला करूया किंवा अजून थोडंसं नंतर करूया. सो ते कळतं. सो ते असणं गरजेचं आहे, की खूप जण ते वा 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 वा, मग ते काही मजा नाही आणि त्यामुळे मोटिवेशनच राहत नाही ॲक्टरला. वाव. पण तुला या इंडस्ट्रीतली दुनिया तरी कोणी शिकवली समीर, किंवा कोण शिकवत आहे? खरं सांगू, अनुभव ही सगळ्यात मोठी हे आहे. कारण एक मला कळतं, ह्याच्यात तुम्ही कशात रमता ह्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत, असं ह्या माझं पर्सनल मत आहे. की म्हणजे काही जण हे आहेत की जसं मी म्हटलं तसं, की बऱ्याच जणांना असं इथलं जे ग्लॅमर आहे किंवा ती जी ओळख तुम्हाला मिळते लिमिटेड काळाची, ते जर तुम्ही परमनंट मानून त्याच्या भोवतीच जर तुमचा कोश विणलात आणि जर तुम्ही माणसांपासून जर लांब जाऊ लागलात ना, तर गडबड होते. हे मी डोळ्याने पाहिलं आहे, किंवा मी जे काही उदाहरणं बघतो किंवा जे काही पद्धतीने मला अनुभव आले ते मी बघतो. लोकांचा कनेक्ट ज्या दिवशी तुमचा तुटतो, म्हणजे जेव्हा ती एक फेज आहे बघ, मालिका सुरू असते, पीकला असते, त्यावेळेला तुम्ही जाता तिथे सगळ्या गोष्टी आहेत. हां, आणि हे मी बघितली आहे. नंतर जेव्हा तुम्ही 2-4 महिने गॅप घेतलात, ब्रेक घेतलात, तर त्यानंतर ते तुम्ही ते हे का हो, हां 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 6-8 महिने झाले की त्याच्यानंतर ते फक्त लांबून बघत असतात. हा एक ॲक्टर आहे, हा ॲक्टर आहे. हां, आणि वर्ष 1.5 वर्षानंतर लक्षही जात नाही. ही फेज आहे आणि ही मला असं वाटतं की हे प्रत्येकाला कळलं पाहिजे की हे टेम्पररी आहे. बरोबर. आणि हे जर असेल ना, तर तुम्ही सॉर्टेड आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ती इथे राहत नाही तुमच्या. मग सक्सेस असो, फेल्युअर असो, फेल्युअर सुद्धा आले ना, आज आले रे, उद्या परत वेगळं असणार, ह्याचा जेव्हा तुम्हाला एक हे येतो, त्यावेळेला ही दुनियादारी मी बघितली आहे. त्यावेळेला असं वाटायचं की अरे यार, हा रे, म्हणजे बघितलं नाही किंवा आपल्याला रेकग्नाईज केलं नाही आहे, म्हणजे ह्याचा स्पॅन 1च वर्षाचा आहे. म्हणजे आज मी जे कमवलं त्याच्या बेसिसवर फार तर फार तू 1 वर्ष पुन्हा राहू शकतोस. त्याच्यानंतर कोण येथे असा प्रश्न विचारला तर तुला वाईट वाटता कामा नये, किंवा मग त्याने आयुष्यभर लक्षात राहील यासाठी तुला आयुष्यभर चांगलं काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला हे जे ग्रेट ॲक्टर्स ज्यांना आपण नावाने ओळखतो, आज सिरियलचं पात्र म्हणून मला ओळखतात किंवा अजून कोणाला ओळखतात. मला ऑनेस्टली सांगतो, दर्शना, ज्या वेळेला हे सोशल मीडिया आणि हे सगळं सुरू झालं, मी जेव्हा अकाउंटसुद्धा मी फार लेट काढलं, मी त्या बाबतीत जरा ढ आहे. पण तिथे जेव्हा लिहितात की हा आर्टिस्ट ॲक्टर आहे, तर मला फार प्रेशर यायचं. तर शेवटी मला एका मित्राने सांगितलं, अरे असं नाही आहे, तुम्हाला ते तुला कळणार कसं, ज्या थर्ड माणसाला, समजा इथला कोणी नाही येतो, मराठी नाही आहे, एक नॉन महाराष्ट्रीयन, नॉन मराठी माणूस जर हे तुझी प्रोफाईल बघतोय, तर त्याला कळलं पाहिजे ना की व्हॉट यू डू. बरोबर. त्यासाठी लिहिणं. नाही तर मला ते फार प्रेशर यायचं की अरे, म्हणजे जिथे आपण आता नाना सर म्हणा किंवा ही जी मोठी माणसं आहेत, हे जर स्वतःला ॲक्टर म्हणत असतील, तर तिथे मी म्हणायचं ॲक्टर स्वतःला काहीतरी 2 प्रोजेक्ट्स करून. ह्याचं मला फार कसं तरी व्हायचं. पण मग ते म्हणाले की ठीक आहे, तसं लिहू नकोस, तुला जर ते फार वॉनबी वाटत असेल तर आर्टिस्ट तर लिही. ते आहेस ना, 10 वर्ष तू लहानपणापासून काहीतरी शिकून आहेस ना, छोटा असशील, अजून तेवढा नावाजलेला नसशील, पण आहेस ना, मग ते तरी लिही. म्हणून मग ते आपलं आर्टिस्ट असं मी ते टाकलं होतं प्रोफाईल. मला अजून ते चांगलं आठवतंय. पण हे मला आहे, ह्याचा सेन्स मला आहे आणि तो मला आयुष्यभर राहावा अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. की नाही, ते इथं गेलं की फार प्रॉब्लेम सुरू होतात आणि माणसाचा कनेक्ट तुटतो. तुम्हाला आपोआप साध्या रेस्टॉरंटमध्ये नको का रे, मला फार मग ते गर्दी होऊन त्रास होतात, मग मी जरा अशा रेस्टॉरंटमध्ये जातो की जिथे मला फार कोणी त्रास देणार नाही. हे कधी कधी करावं लागत असेल काही अपरिहार्य कारणांमुळे, पण त्याच्याने तुम्ही माणसांचा कनेक्ट तोडता. आणि ॲक्टरचं हे काय, म्हणजे पुस्तक काय, माणूसच आहे. ॲक्टरला पुस्तक नाही आहे काही, इतर गोष्टी तुम्हाला, शास्त्र तुम्हाला वाचून कळतं किंवा त्याचं काहीतरी, किंवा गाणं शिकवून कळतं.
ऍक्टरला काय आहे मला सांग ना, काहीच नाही, मटेरियलच नाही. मटेरियल त्याची माणसंच आहेत. जेवढी माणसं तो बघणार, जेवढ्या माणसांशी तो बघणार, तेवढे त्याला कॅरेक्टर्स मिळणार, तेवढं त्याला कुठेतरी त्यातलं काहीतरी वापरता येणं किंवा अशा गोष्टी. तेच तुटल्यानंतर अवघड होणार, मग ते सगळं मोनोटोनस होणार सगळ्या गोष्टी. ॲब्सोल्युटली खरं आहे. पण तू वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारतोस, वेबसिरीज तर तू केलीस, पण तरीसुद्धा ना एक अशी भूमिका असते जी आपण सुरुवातीपासूनच त्या भूमिकेची आपल्याला ओढ असते किंवा तिची स्वप्न असतात की मला हे करायचं आहे आयुष्यात. तू जसं काही सेट आहे समीर, काही विचार केलायस त्या एका कॅरेक्टरचा? खरं तर नाही केलं. म्हणजे मी असा कधी विचार केला नाही की ह्या पद्धतीचं मला काम करायचं आहे किंवा काय. पण मला ते काम ऑलवेज फार स्पेशल वाटतं की कसं असतं, ऑथर बॅक कॅरेक्टर करणं, ज्याला ऑलरेडी पल्लेदार वाक्य आहेत, डायलॉग्स आहेत, की तुला माहिती आहे, तुला वाचतानाच माहिती असतं की अरे अरे टाळ्यांचं वाक्य आहे किंवा हे रिस्पॉन्सचं वाक्य आहे. असं नसताना किंवा एखादं फार आपल्या नेहमीच्या बघण्यातलं कॅरेक्टर पण जे बघून असं वाटावं की हे करेक्ट आहे रे, हे अशीच माणसं असतात, ह्या दोन्हीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे एक जेव्हा लार्जर दॅन लाईफ काही कॅरेक्टर्स असतात की ज्याला तुला माहिती आहे ऑथर बॅकच कॅरेक्टर आहे, की जे लिहिलंच इतकं सुंदर आहे, तू 70% 80% परफॉर्म केलंस तरी तू जिंकलायस. आणि काही कॅरेक्टर्स असतात ज्याचं काही फार लिहिलेलं नसतं, त्यांचा कदाचित फक्त प्रेझेन्स असेल किंवा काय असेल. तर मला त्या दुसऱ्या टाईपच्या ह्याची फार गंमत वाटते. जशा पद्धतीची पात्र खूप चांगल्या ॲक्टर्सनी केली आहेत, तर असं जर काही मिळालं की जे गर्दीतलंच पात्र आहे पण ते अरे करेक्ट आहे, हा मी कालच माझा असा माणूस बघितला होता किंवा अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत, हे जेव्हा लोकांना बिलीव होतं त्यावेळेला ते खूप रिलेट होतं लोकांना आणि त्याच्यावरचं प्रेम एक वेगळं असतं असं मला फार वाटतं. म्हणजे लोक त्या भूमिकांवर प्रेम करतातच, पण आत्ताचा काळ बघता किंवा येणारा पुढचा बघता ते मला आवडेल असं काहीतरी करायला. क्या बात आहे. आणि ना खूप उत्सुकता आहे तुला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायची, कारण खरं तर अभ्या बघितल्यानंतर हा तेजस काहीतरी वेगळाच आहे, जे बघणं खरंच खूप कमाल आहे आणि मस्त वाटतं स्क्रीनवर बघणं. नुकतंच होऊ दे धिंगाणामध्ये आम्ही तुझं एक वेगळं टॅलेंट बघितलं, ते म्हणजे वेगवेगळ्या सिंगरच्या शैलीमध्ये तू आपली मराठी बडबड गीतं सादर केलीस. ऑब्व्हियसली ते आता घरी लेक असल्यामुळे सवयीची झाली असतील ती बडबड गीतं. हे टॅलेंट कुठून आलंय समीर? हे तुझ्या गोष्टीत नाहीये. मी तुला ऑनेस्टली सांगतो, हे त्या दिवशी डिस्कस झालं की अरे गाण्याचं तू गातोस तर आपण काहीतरी वेगळं करूया का. म्हणलं काय करणार वेगळं, तर म्हणलं फार तर फार काय की एखाद्या गाण्याची चाल दुसऱ्या बडबड गीतं वेगळ्या गाण्याच्या चालीमध्ये वगैरे असं ते. मग ते म्हणाले तुला काही आवाज येऊ शकतील का हे करायला. मी म्हणलं हे बघ, मी काय म्हणजे तसं करण्याचा माझा हे नाही आहे, पण काही आवाज मला असं वाटतं की मी एवढे ऐकलेत. मी त्या कार्यक्रमातही बोललो होतो मी हे की काय आहे, आता सोनू सर असतील किंवा सुरेश वाडकर सर असतील, ह्यांना मी म्हणजे आपलं दैवत असल्यासारखं आपण ते ऐकतो की मला हा माणूस आवडतो. तर रोज अजूनही तू जर प्लेलिस्ट पाहिलीस तर सगळी गाणी असतात त्यांची. ड्राईव्ह स्टार्टर मारला की जी सुरू होतात ती पूर्ण सेटपर्यंत, सेटवरून निघताना स्टार्टर मारल्यापासून घरापर्यंत ती आपण त्या पद्धतीने ऐकतो. तर मी म्हणलं मी प्रयत्न करतो, मला वाटत नाही रे, कारण हे आवाज म्हणजे एकतर काय आहे, लोकांच्या ते इतके कानात आहेत बरोबर की ह्याच्यातली नखा एवढी किंवा नखापेक्षा बारीक चूक सुद्धा ती लगेच खटकणार कानाला. जे म्हणलं यार हे नाही, आणि मला कुठल्याही पद्धतीने तो त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने ते सादर करायचं नाहीये की बाबा आपण एखादं स्पूफ करतोय किंवा त्या गोष्टीचं एक विनोदी हे करतोय म्हणून असं काहीतरी. तर म्हणलं नाही यार, कारण ह्या गोष्टींवर माझी श्रद्धा आहे त्यांच्यावरती, गायक म्हणून ते माझे दैवत आहेत, तर मी ते नाही करणार. मी ट्राय करतो, म्हटलं तुम्हाला एकदा व्हॉइस नोट करून पाठवतो, जर वाटलं तर बघा. तो मी तशा हे केला, जसं मी आता सोनू सरांचं केलं किंवा हे केलं, तर त्यांना असं वाटलं की अरे हे वाटतंय. मी म्हटलं खरंच वाटतंय? तर तो म्हणाले अरे हो, आम्हाला असं वाटलं की ते म्हणजे अर्थात ते म्हणाले दोन गोष्टीच हे आहेत, वेगळंच आहे म्हणजे त्यांचं, पण हे वाटतंय म्हणजे हे वाईट वाटणार नाही किंवा लोकांना असं होणार नाही की अरे काहीही करतात हे किंवा त्यांची थट्टा करतायत किंवा. तर म्हणाले हे मला वाटतं की हे वर्क होईल. तर म्हटलं आपण ट्राय करू, झालं तुम्हाला वाटलं तर ठेवा, नाही तर कापून टाका. तर ते त्यावेळेला ते झालं. आणि संगीत संध्या फारच छान रंगली होती. मलाही माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल, पण मी म्हटलं तसं ऑब्झर्व खूप केलं किंवा इतकं ऐकलंय तर थोडंसं करू शकतो. आपलं ते असतं ना रे, सचिनला आपण एवढ्या वेळेला बघतो तर त्याचा स्टान्स घेऊन तर उभं राहूच शकतो की, त्याच्यासारखं बॅटिंग बाप जन्मात आपल्याला जमणार नाही, पण एक गल्लीत क्रिकेट खेळताना सुद्धा त्याच्यासारखं स्टान्स घेऊन उभं राहणं किंवा ते हे करताना हे करणं, हे करतोच की आपण. हा त्यातलाच एक हे भाग म्हणून मी केलं. आणि मी त्यावेळेला सुद्धा बोललो होतो की बाबा जे काही चुकलं असेल ते माझं आहे, जे काही चांगलं असेल ते ह्या लोकांचं आहे,
त्यामुळे येस मी त्या इंटेन्शनने केला. मी ते तुफान व्हायरल होतं पण समीर आज जर मी हा इंटरव्ह्यू केला नसताना मला तुझ्याबद्दलच्या इतक्या गोष्टी अजिबात कळल्या नसत्या. बिकॉज काय होतं की एक लीड रोल करताना आपल्याला तो अभिनेता दिसतो पण त्याच्या मागे इतक्या वर्षाची मेहनत असते जी आज तुझी मला उलगडली आहे. तर जाता जाता ऑब्व्हियसली गायक माझ्या समोर बसला आहे. तुझ्या मते तुझ्या गोष्टीला साजेसं किंवा तुझ्या गोष्टीला रिलेट करणारं कोणतं गाणं आहे ते मला तू गाऊन दाखव आणि मग मी इंटरव्ह्यू थांबवते. ॲडव्हान्स मध्ये थँक्यू बोलू. सो आपण त्याच्यावर इंटरव्ह्यू संपवूया. मी माझ्या गोष्टीला किंवा ह्यापेक्षा मी म्हणेन की या फील्डमध्ये जो कोणी येण्याचा प्रयत्न करतोय किंवा जो कोणी हातपाय मारतोय त्याच्यासाठी मला हे गाणं गायला आवडेल. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे रुके, ये आरज़ू कैसे रुके, मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हा ये दिल तो क्या हो. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच दर्शना, तुलाही ऑल द बेस्ट. आणि राजश्री च्या निमित्ताने या निमित्ताने आपण खूप दिवसाने भेटतोय आणि त्या निमित्ताने राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना भेटण्याची, त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने व्हर्च्युअली भेटण्याची मला संधी मिळते. याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.